Good evening, all. Good evening, sir. Good evening, sir. स्क्रीन दिसते सगळ्यांना माझी? Yes. ओके. काल आपण जसं डिस्कस केलं होतं त्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे का? ओके. तर आपण जसं काल बघितलं म्हणजे जनरल डिस्कशन मध्ये आपण सगळ्या गोष्टी चर्चा केल्या होत्या काल, आणि त्याच्या व्यतिरिक्त आपण आज म्हणजे पर्टिक्युलर पोर्टलचं जे काही इन्फॉर्मेशन आहे ती बघणार होतो, आणि रोहाऊसचं जे काही फॉर्म फिलिंग आहे त्याबद्दलचं पण आपण डिस्कशन स्टार्ट करणार होतो की एक्झॅक्टली ड्रॉइंग वगैरे जनरली कशी असते आणि मग त्याचा यूज कसा करतो आपण जेणेकरून फॉर्म फिल आपल्याला. जस्ट अ मोमेंट. ओके. व्हिडिओ एक सगळ्यांनी ऑन करून ठेवा म्हणजे जनरली कोण कोण कनेक्टेड आहे काय नाही. ओके. तर स्क्रीन दिसतंय सगळ्यांना आता? आता याच्यामध्ये आपण जर बेसिकली बघितलं तर लॉग इन केल्यानंतर पर्टिक्युलर ज्या युएलबी ला आपण लॉग इन करतो त्या लॉग इन मध्ये आपल्याला इथे पर्टिक्युलरली युएलबीचं नाव दिसतं, जेणेकरून आपण त्या युएलबी मध्ये कोणत्या काम करत आहोत हे पर्टिक्युलर आपल्याला इथून लॉग इन केल्यानंतर दिसतं. याच्यामध्ये ज्या पर्टिक्युलर टेक्निकल पर्सनचं लॉग इन आहे हे सुद्धा आपल्याला इथे बघायला भेटतं, आणि पासवर्ड वगैरे जर इन केस तुम्हाला चेंज करायचा असेल तुमच्या या लॉग इनचा, म्हणजे इव्हन रजिस्टर्ड युजर असेल किंवा टेक्निकल पर्सन असेल तो सुद्धा पासवर्ड आपल्याला इथून चेंज करता येतो. त्यानंतर तुमचं पर्टिक्युलर हे जे आहे मेल आय डी वगैरे जर समजा तुम्हाला चेंज करायचं असेल किंवा जर डिटेल्स ज्या काही इन्फॉर्मेशन असतात त्या बघायचं असेल तर इथून तुम्ही त्या बघू शकता. मेल आय डी मध्ये तुम्ही इथे मेल आय डी सुद्धा तुमचा चेंज करू शकता पहिल्या माय प्रोफाईल मध्ये, म्हणजे ह्या टेक्निकल पर्सन रिलेटेड पर्टिक्युलर ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथून चेंज करता येतात. त्याच्यानंतर खाली जर तुम्ही बघितलं तर इथे टिपिक लाईन प्रोटेक्टचा टॅब आपल्याला बघायला भेटतो. हा बोला. तुमचा जो मेल आय डी दिलेला आहे ना त्याच्यावर लॉग इन करा. हो हो ठीक आहे. मग इथे टिपिक लाईन प्रोजेक्ट हा टॅब आहे टिपिक लाईनच्या पर्टिक्युलर टॅब मध्ये. आता याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर याच्यामध्ये काय होतं की ज्या बेसिक आपण म्हणजे बिल्डिंग परमिशन असेल किंवा लेआउट रिलेटेड गोष्टी असतील कोणत्याही प्रकारचं जर आपल्याला काम करायचं असेल तर त्यासाठी सगळ्यात पहिला जो काही टॅब असेल तो आपल्याला इथून यूज करावा लागतो, दॅट इज टिपिक लाईन प्रोजेक्ट. ठीक आहे. याच्यामध्ये मग आपण तुम्हाला दोन गोष्टी इथे बघायला भेटतात, इनॅक्टिव्ह प्रपोजल आणि न्यू प्रोजेक्ट. म्हणजे जेव्हाही तुम्ही पहिल्यांदा स्टार्ट करताल काम करण्यासाठी कोणत्याही फाईल करता तर त्या पर्टिक्युलर फाईलचं काम सुरू करताना सगळ्यात पहिला टॅब आपल्याला वापरायचा आहे, दॅट इज टिपिक लाईन प्रोजेक्ट. आणि ज्याच्यामध्ये मग आपल्याला काय करावं लागेल, एक तर न्यू प्रोजेक्ट पासून आपण मग सुरुवात करणार. काही जर डिलीटेड म्हणजे जसं तुम्हाला इथं डिलीटचे ऑप्शन दिसतात, आता हे ऍक्टिव्ह प्रोजेक्ट्स आहेत जे आता सध्या चालू आहेत त्याच्यातलं काही जर तुम्हाला वाटत असेल एखादा प्रोजेक्ट नको इथे या शीट्समध्ये किंवा मला तो अनोईंगली ऍड झालेला आहे तर इथून तुम्ही तो डिलीट सुद्धा करू शकता. आणि हे डिलीट केलेले सगळे प्रोजेक्ट तुम्हाला इनॅक्टिव्ह प्रपोजल मध्ये बघायला भेटतात. त्याच्या व्यतिरिक्त जसं तुम्हाला सांगितलं नवीन काम चालू करताना आपण न्यू प्रोजेक्ट वापरणार आहोत. ते आता जसं आपण पर्टिक्युलर प्रोजेक्ट स्टार्ट करू त्या टायमाला तुमच्या लक्षात येईल की आपण तो टॅब कसा यूज करणार. त्यानंतर नेक्स्ट कंटेंट आहे सर्व्हिस डेटा एंट्री.
आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर भरपूर वेळेस काय होतं, तुम्ही एखादी कंटेंट ऑफलाईन मध्ये सँक्शन केलेली असते, म्हणजे जुन्या याच्यामध्ये जेव्हा ऑनलाईन सिस्टीम नव्हते तेव्हा, मग तुमची लेआउट असेल किंवा बिल्डिंग परमिशन असेल आणि त्याचं आता तुम्हाला परत रिव्हिजन मध्ये काम करायचं असेल, तर त्या गोष्टीसाठी तुम्हाला हा पर्टिक्युलर सर्व्हिस डेटा एंट्री टॅब तुम्हाला वापरावा लागेल. मग सर्व्हिस डेटा एंट्री म्हणजे काय की सिंपल जे काही तुम्ही ऑफलाईन मध्ये केलेलं तुमच्याकडे काम असेल, आता फॉर एक्झाम्पल 2017-18 मध्ये एखादी मी जर फाईल सँक्शन करून घेतलेली असेल आणि त्या फाईलला आता मला रिव्हिजन मध्ये टाकायचं असेल, तर ऑफलाईन मध्ये झालेल्या ऍक्टिव्हिटीचा ऑनलाईन मध्ये काहीच रेकॉर्ड त्यांच्याकडे आता अवेलेबल नाहीये आणि मग त्यामुळे आपल्याला काय करावं लागतं, त्या पर्टिक्युलर बिल्डिंग परमिशनचा आपल्याला डेटा इथं पूर्ण अपडेट करावा लागतो. किंवा जर समजा तुम्ही पर्टिक्युलर सँक्शन लेआउट मध्ये एखादा प्रोजेक्ट टाकत असताल, तर तुम्हाला लेआउट सँक्शन आहे म्हणून सिलेक्ट केल्यानंतर त्याचा सँक्शन नंबर आपल्याला सिलेक्ट करावा लागतो. तर त्याची सुद्धा जनरली म्हणजे पहिल्यांदा जर समजा तुमच्या त्या एरियामध्ये ऑलरेडी बिल्डिंग परमिशनचे कामं झालेले असतील आणि कोणत्या एखाद्या इंजिनियरने जर त्याची सर्व्हिस डेटा एंट्री केली असेल, तर परत तुम्हाला इथं करायची गरज पडत नाही. पण बिल्डिंग परमिशन सारख्या ज्या गोष्टी आहेत ज्या ऑलरेडी ऑफलाईन मध्ये झालेल्या आहेत आणि त्याच्यावर आता परत तुम्हाला काम करायचं असेल, तर त्या केसमध्ये तुम्हाला हा टॅब वापरावा लागेल. मग यामध्ये प्रोसेस टाईप मध्ये जनरली कोणत्या टाईपची पर्टिक्युलर तुम्हाला केस इथं अपलोड करायची म्हणजे डेटा अपलोड करायचा आहे ते तुम्हाला विचारतो. तर जसं आपण म्हणूयात आता बिल्डिंग परमिशन रिलेटेड गोष्टी मला अपलोड करायच्या, तर आय विल सिलेक्ट बिल्डिंग परमिशन. सर्व्हिस नेम मध्ये पण नेमकं कोणत्या गोष्टीसाठी तिचं म्हणजे कोणत्या स्टेजला ती आहे आणि तिला तुमचा डेटा अपलोड करायचा आहे, तर हे तुम्ही इथं सिलेक्ट करू शकता. तर सर्व्हिस नेम मध्ये मी ते बिल्डिंग परमिशनच ठेवेल. टेक्निकल पर्सन मध्ये ऑब्व्हियसली तुम्ही ज्याच्या म्हणजे हे लॉग इन आहे त्याचंच नाव इथं बाय डिफॉल्ट सिलेक्ट करायचंय. आणि प्रपोजल मध्ये जर नवीन काम पहिल्यांदा तुम्ही करत असाल तर याला न्यू ठेवा, किंवा एखादं ओल्ड कंटेंट मध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल तर तो तुम्ही इथून कंटिन्यू करू शकता, म्हणजे जो सबमिट केलेला नाही बट त्याचं काहीतरी काम झालेलं आहे, अशा गोष्टींचं इथं प्रपोजलचं तुम्हाला एंट्री करता येतं. आता याच्यामध्ये काय बेसिकली जर तुम्ही बघितलं तर प्रपोजल डिटेल म्हणजे प्रपोजल बद्दलच्या ज्या माहिती आहेत ती तुम्हाला जे तुमच्याकडं ड्रॉइंग आहे त्याच्यावरून बघून सगळ्या गोष्टी इथे अपडेट कराव्या लागतात. ज्याच्यामध्ये जनरली जर तुम्ही बघितलं तर कॉन्सेप्ट कोणत्या प्रकारातलं आहे तुमचं, त्याच्यानंतर म्हणजे ऑनलाईन मध्ये अप्रूव्ह झालेल्या प्रपोजलचं तुम्ही इथं रेफरन्स घेतायत का. बाय डिफॉल्ट ऑब्व्हियसली जर समजा तो ऑनलाईन असता तर इथं आपल्याला सिलेक्ट करायची गरजच नसते, त्यामुळं ही काय आपल्याला नोच राहील नेहमी ऑफलाईन मधला असल्या. त्यानंतर प्रपोजल कोड जर असेल तर तो तुम्हाला इथं अपडेट करायचा आहे, म्हणजे जो काय असेल तिथला. त्याच्यानंतर बिल्डिंग परमिशन नंबर म्हणजे जो आउटवर्ड नंबर असतो जनरली आपला, तो आपण इथं जनरली टाकतो त्या पर्टिक्युलर सँक्शन लेटरवर. त्यानंतर रेफरन्स बिल्डिंग परमिशन अप्रुव्हल डेट, ती कधी अप्रूव्ह झालेली होती ही जे काही लेटर असेल ते त्याची डेट आपण इथं मेन्शन करतो. प्रोजेक्टचं नाव, आता हे जनरली आपण काय करतो ज्या पर्टिक्युलर पर्सनसाठी आपण काम करणार आहोत त्यांचं आम्ही नाव जनरली प्रोजेक्ट नेम मध्ये टाकतो, म्हणजे लक्षात येतं की ही पर्टिक्युलर फाईल कोणासाठी आपण अपलोड करणार आहोत. त्यानंतर साईट ऍड्रेस, जी काही लोकेशन असेल त्या प्लॉटचा, जसं आपण प्लॉट नंबर, गट नंबर आणि मोजे वगैरे टाकतो, त्या पूर्ण डिटेल ऑफ साईट ऍड्रेस टाकायचा साईट ऍड्रेस मध्ये. त्यानंतर इम्प्लिमेंटेशन एजन्सी, आता जनरली इम्प्लिमेंटेशन एजन्सी म्हणजे काय की तो जो सँक्शन केलेला लेआउट आहे तो कोणत्या पर्सनने केलेला आहे, म्हणजे इंडिव्हिज्युअल पर्सन जर असेल प्रायव्हेट तर त्याला तुम्हाला नेहमी प्रायव्हेट सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर जर सपोज तो चॅरिटेबल ट्रस्टने डेव्हलप केलेला प्लॉट असेल तर तुम्हाला चॅरिटेबल करायचं आहे. प्लॅनिंग अथॉरिटी म्हणजे जसं सिडको असेल, म्हाडा असेल, अशा पर्टिक्युलर अथॉरिटीजनी जर समजा तो डेव्हलप केलेला प्लॉट असेल आणि ते विकत असतील तर तुम्हाला प्लॅनिंग अथॉरिटी सिलेक्ट करावं लागेल, जसं सिडको आहे समजा फॉर एक्झाम्पल. त्याच्यानंतर सेमी गव्हर्नमेंट किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे ज्या कोणी व्यक्तीनी म्हणजे किंवा ज्या कोणत्या डिपार्टमेंटनी तो प्लॉट सँक्शन करून म्हणजे स्वतः विकलेला आहे जो पर्सन आहे तो कोण आहे नेमकं. तर बेसिकली प्रायव्हेट असतो 99% ऑफ द टाइम आपला, कारण की नॉर्मल ओनर हा इंडिव्हिज्युअल किंवा म्हणजे प्रायव्हेट पर्सन असतो आणि त्याच्यामुळे त्याला आपल्याला नेहमी प्रायव्हेट सिलेक्ट करावं लागतं. पण एखाद्या डिपार्टमेंट कडून तुम्ही जर घेत असताल तर तो कोणता डिपार्टमेंट आहे ते तुम्हाला इथे खाली लिहावं लागेल, म्हणजे प्लॅनिंग अथॉरिटी आहे, सेमी गव्हर्नमेंट आहे, स्टेट गव्हर्नमेंट आहे किंवा सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. त्यानंतर परत नेम ऑफ सर्व्हिस मध्ये कोणतं एक्झॅक्टली काम म्हणजे तुम्ही अपलोड करताय बिल्डिंग परमिशन मध्ये सुद्धा तेही तुम्हाला इथे टाकायचं आहे. ऑब्व्हियसली वी आर गोइंग फॉर बिल्डिंग डेव्हलपमेंट. त्यानंतर सर्व्हिस सब टाईप, आता याच्यामध्ये जर इंडस्ट्रीयल टू रेसिडेन्शियल कन्व्हर्जन असेल तरच हा टाईप सिलेक्ट करायचा, नाहीतर ह्याला करायची गरज नाही आपल्याला. त्यानंतर रोड किंवा स्ट्रीट त्या एरियाचा, सोसायटी कोणती आहे,
आणि मग रेग्युलरायझेशन म्हणजे त्याचं जे काही सँक्शनिंग केलेली आहे ती अथोराइज आहे किंवा अनऑथोराइज आहे ते आपण रेग्युलरायझेशन मध्ये सिलेक्ट करतो. त्यानंतर प्लॉट कोणत्या प्रकारातला आहे, टाईप ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे नेमकं प्लॉट कोणत्या प्रकारातला आहे, रो हाऊस आहे, सेमी डिटॅच आहे, ग्रुप हाऊसिंग आहे किंवा इंडिपेंडंट प्लॉट आहे, हे आपल्याला इथे पर्टिक्युलरली सिलेक्ट करावं लागतं. त्याच्यानंतर मग त्याच्या टोटल ज्या डिटेल्स असतात आपल्या शीटवर, बिल्टअप एरिया, TDR, प्रीमियम, बाल्कनी काय एक्झॅक्टली प्रपोज केलेले आहेत, टेरेस किती प्रपोज केले, रोड विड्थ काय आहे, ग्रॉस प्लॉट एरिया किती आहे, त्यापैकी तुम्ही किती वापरलाय आणि काही म्हणजे समजा बाकी आहे का, या सगळ्या गोष्टी आपल्याला वन बाय वन इथे ज्या ज्या कंटेंट विचारलेला आहे त्या आपल्याकडे अवेलेबल असलेल्या ड्रॉइंगवरून हा डेटा पूर्ण फिल करत जावा लागतो. आणि तो फिल केला एकदा वरती की त्याच्यावर परत नंतर हायरार्की म्हणजे प्लॉट तुमचा लोकेट करण्यासाठी एक्झॅक्ट काय लोकेशन आहे. आता जसं म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीत तुम्ही जर बघितलं तर त्या सिच्युएशन मध्ये काय असतं की म्युन्सिपल कॉर्पोरेशन मध्ये जनरली झोन असतात. म्हणजे आपण जर बघितलं तर झोन कार्यालय किंवा वार्ड म्हणतो आपण त्याला, झोन असेल, वार्ड असेल आणि ब्लॉक असेल, हे आपण तिथे सिलेक्ट करतो. म्हणजे जेणेकरून आपण प्लॉट एक्झॅक्टली कुठं लोकेट करायचं म्हणजे आहे त्या शहरामध्ये किंवा त्या ULBच्या अंडरमध्ये ते आपल्याला प्रॉपरली सिलेक्ट करायचं असतं. ते आपण इथे हायरार्की म्हणतो जनरली याला, ते इथे आपण सिलेक्ट करणार. अगेन सेव्ह अँड नेक्स्ट करायचं म्हणजे आपण पुढच्या स्टेपला जातो. आता पुढच्या स्टेपमध्ये जनरली काय होतं, आपल्याला पूर्ण प्लॉट बद्दलची माहिती भरायची असते. मग ती भरताना काय काय भरणार आपण, जनरली झोन, प्लॉटचा झोन कोणता आहे. म्हणजे आता आपण UDCPR जर तुम्ही बघितला तर UDCPR मध्ये जनरली R1, R2, कमर्शियल किंवा असे जे पर्टिक्युलर हे आहेत तर ते आपल्याला इथे नेमकं रोड विड्थ आणि त्याचा वापर या दोन्ही गोष्टींवर ठरावं लागतं की नेमकं कोणत्या प्रकारातला तो झोन आहे. ओके. त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये तो पर्टिक्युलर झोन सिलेक्ट केल्यानंतर त्याचं टेनामेंट यूज काय आहे. आता जसं आपण इथे एनी रेसिडेन्सेस म्हणलंय तर प्युअरली रेसिडेन्शियल असेल तर इथे एनी रेसिडेन्सेस सिलेक्ट करायचं तुम्हाला. त्याच्यानंतर जर समजा पर्टिक्युलर कोणत्या प्रकारचं डेव्हलपमेंट आपण करणार आहोत ते सुद्धा तुम्हाला इथे बघायला भेटेल, तर ते सुद्धा तुम्ही तिथे सिलेक्ट करू शकता. आता हे जनरली जेव्हा आपण बिल्डिंगचे टाईप बघणार आहोत त्याच्यामध्ये तर तुम्हाला म्हणजे भेटणारच आहे बघायला, बट स्टील सर्व्हिस डेटा एंट्री मध्ये कसं फिल करतो ते आपण बघतोय आता. त्याच्यानंतर तुमचा गट नंबर असेल, सर्वे नंबर असेल, तो एक्झॅक्टली काय आहे तो इथं मेन्शन करायचा आहे. प्लॉट नंबर काय आहे, फायनल प्लॉट काय आहे, ऑब्विसली दोन्ही सेम असतात. सेक्टर नंबर काय आहे त्या पर्टिक्युलर एरियाचा. त्याच्यानंतर विलेज किंवा मौजा कोणता आहे ते टाकायचं. एरिया ऍज पर फिजिकल सर्वे म्हणजे तुम्ही स्वतः व्हिजिट केल्यानंतर त्या प्लॉटचा एरिया किती भरला. ऍज पर रेव्हेन्यू रेकॉर्ड म्हणजे तुमचं 7/12 असेल किंवा खरेदी खत असेल यानुसार तो प्लॉट एक टेंटेटिव्हली किती फील म्हणजे भरला आणि किंवा किती मेन्शन केलेला आहे. आणि CTS मॅप किंवा मेजरमेंट प्लॅन म्हणजे जे लेआउट प्लॅन असतो आपला त्या लेआउट नुसार तुमचा एरिया किती आहे तो तुम्हाला मेन्शन करायचा. तर याच्या जो मिनिमम असतो तो ऍक्च्युअली कन्सिडर केला जातो फॉर कॅल्क्युलेशन, ते आपण इथून बघणार आहोत. त्याच्यानंतर आपल्याला जनरली एरिया नेम ऍज पर ASR तर हा सिलेक्ट करावा लागतो. आता हा सिलेक्ट कसा करायचा किंवा शोधायचा कसा नेमका आपल्या प्लॉटसाठी काय व्हॅल्यू आहे तर त्याची प्रोसिजर आपण फॉर्म फिल करताना बघणार आहोत. मग ते आपण इथं सिलेक्ट केल्यानंतर बाय डिफॉल्ट त्याच्यासाठी जो काही सिटी सर्वे किंवा गट नंबर असतो तो इथे तुम्हाला त्या लिस्टच्या ड्रॉपडाऊन मध्ये बघायला भेटतो आणि मग तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा असतो. हा कसा बघायचा आहे आपण जसं फॉर्म फिलिंग स्टार्ट करू त्यावेळेस आपण तो बघणार आहोत. त्याच्यानंतर इज अम्युनिटी स्पेस हँडओव्हर, ऑब्व्हियसली जर तुम्ही सँक्शन लेआउट मधून प्रॉपर्टी घेतलेली असेल आणि अम्युनिटी स्पेस हँडओव्हर केलेली असेल तर ऑब्व्हियसली इट विल बी यस. प्रोराटा फॅक्टर त्या प्लॉटला आहे का, तर जनरली प्रोराटा फॅक्टर म्हणजे काय असतो तर बेसिकली ज्यावेळेस आत्ताचे आपण लेआउट जर बघितले सँक्शनिंगचे तर त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येतं की जे काही प्लॉट एरिया आणि अम्युनिटी स्पेस तुम्ही सोडलेला आहे याच्या बदल्यात तुम्हाला एक फॅक्टर पर्टिक्युलरली वाढवून भेटतो बेसिक FSI ला, म्हणजे ऍडिशनल बिल्टअप एरिया तुम्हाला तिथे अवेलेबल होतो आणि मग त्यानुसार आपण तो इथे मेन्शन करू शकतो. जर तुम्ही ते यस म्हणलं तर तो विचारेल किती इंडेक्स आहे त्याचा, पण आपला जनरल हा जो आहे तो याच्यासाठी नव्हता त्यामुळे आपण नो म्हणूया तिथे. त्याच्यानंतर प्लॉटचं लॅटिट्यूड अँड लॉन्जिट्यूडनल म्हणजे जे काही पर्टिक्युलर एक्स नॉर्थिंग आणि ईस्टिंग म्हणतो आपण, तर या पर्टिक्युलरली इथे आपल्याला गुगल लोकेशन नुसार मेन्शन करावं लागतं. तुमचा प्लॉट एक्झॅक्टली कुठं आहे तो आपण इथं मेन्शन करू. त्यानंतर क्लास ऑफ लँड, आता जनरली तुम्ही 7/12 बघितला तर 7/12 वर वर्ग 1 वर्ग 2 नावाचे प्रकार असतात.
लेफ्ट कॉर्नरला जर तुम्ही बघितलं तर तो क्लास ऑफ लँड आपल्याला इथे मेन्शन करता येतो. जनरली वर्ग 1 ची जमीन येणे झालेली असते शक्यतो, त्यामुळे तिथं नेहमीच क्लास 1 येतं. मग ती तुम्ही तुमच्या सातबाऱ्यावर बघितलेलं अजून चांगलं. देन युएलसी स्कीम ऍप्लिकेबल आहे का, तर ऑब्व्हियसली नाही आपल्याला या केसला, सो वी हॅव सिलेक्टेड नो. त्यानंतर आता ओनरच्या डिटेल. आता जनरली काय होतं बघा, जे तुम्ही बांधकाम परवानगी किंवा लेआउटचे काम करत असताना जेव्हा आपण ऍक्च्युअल फॉर्म फिल करू तर त्यावेळेस तुम्हाला तो बाय डिफॉल्ट म्हणजे तुम्ही त्याचं इज ऍप्लिकंट जर टाकलं तर इथे बाय डिफॉल्ट त्याचं नाव आधार नंबरशी लिंक असतं, त्याच्यामुळे नाव टाकलं तर तुम्हाला खाली डायरेक्टली सिलेक्शनसाठी नावं येतात आणि तुमचं प्रॉपर नाव सिलेक्ट केलं तर हा डेटा पूर्ण फिल केलेला होतो. पण सर्व्हिस डेटा एंट्रीमध्ये असं होत नाही जनरली. याला जे काही टाईप असेल तुमच्या ओनरशिपचा तो सिलेक्ट करायचा आहे. जो आपण रजिस्ट्रेशन करताना काल बघितला होता की रजिस्ट्रेशन करताना आपण इंडिव्हिज्युअल ओनर असेल, मल्टिपल ओनर असेल, या सगळ्या गोष्टी आपण काय करतो त्या सिलेक्ट करतो, म्हणजे ओनरशिपची टाईप सिलेक्ट करताना. तर तसंच फॉर्म भरताना सुद्धा तोच टाईप सिलेक्ट करून मग पुढे त्याची डिटेल इथे आपल्याला फिल करायची. आणि हे सगळं एकदा तुमचं कन्फर्म झालं की फिल प्रॉपर झालेलं आहे की याला सेव्ह करून तुम्ही त्याला इथे बघू शकता की ते ऍड झालेलं आहे. आता हा ऑलरेडी सेव्ह असल्यामुळे मी याला परत सेव्ह करत नाही. आय विल सेव्ह ओनली नेक्स्ट, कारण तो ऑलरेडी प्लॉट ऍडेड आहे. त्याला आता जर सेव्ह केलं तर परत एक ऍडिशनल प्लॉट तिथे ऍड होऊन जाईल, म्हणून मी त्याला सेव्ह नाही केलं. त्याच्यानंतर आता पुढे जर गेलो आपण तर बिल्डिंग बद्दल किंवा त्याच्या फ्लोर्स बद्दल माहिती आपल्याला इथे भरायची आहे. आता नेमकं काय काय माहिती भरावं लागते बघूयात. बिल्डिंगचं नाव काय आहे, त्याच्यानंतर त्याचा ऑक्युपन्सी ग्रुप काय आहे. जसं आपण आता बघितलं ही प्युअरली रेसिडेन्शियल प्रोजेक्ट आपण विचार करतो, सो इट विल बी रेसिडेन्शियल. मग त्याच्यामध्ये परत काय आहे सब कॅटेगरी रेसिडेन्शियल मध्ये, तर ती परत आपण इथे टाकतो. आता या केसमध्ये आपण इंडिपेंडंट सिंगल फॅमिली म्हणलंय, सो दॅट विल बी हिअर इंडिपेंडंट सिंगल फॅमिली. नंबर ऑफ फ्लोर्स त्या बिल्डिंगला किती आहेत सर्व्हिस डेटा एंट्री करताना ते मेन्शन करावं लागतील. त्याची प्लिंथ लेवल किती घेतलेली आहे तुम्ही ऍक्च्युअल मध्ये ती मेन्शन करायची. रेसिडेन्शियल बिल्टअप एरिया किती आहे, कमर्शियल काही डेव्हलप केला असेल तर त्याचा बिल्टअप. इफ इट इज अ इंडस्ट्रियल बिल्टअप एरिया व्हॅल्यू. आता या केसमध्ये बेसिकली रेसिडेन्शियल प्युअरली असल्यामुळे कमर्शियलच्या इथं 0-0 आलंय, त्यामुळे इथं काही टाकायची गरज नाही पडली आपल्याला. पण जर कमर्शियल असेल तर कमर्शियल मेन्शन करावं लागेल, आणि इंडस्ट्रियल असेल तर इंडस्ट्रियल सुद्धा इथे मेन्शन तुम्हाला करावं लागेल. त्यानंतर हाईट कॅटेगरी. आता ऍक्च्युली ही हाईट कॅटेगरी इथं काही दिलेली नाही आपल्याला किंवा ड्रॉपडाऊनला पण नाही, सो नॉट नेसेसरी टू मेन्शन एनिथिंग. एक तर ड्रॉप म्हणजे त्याला ब्लँक सोडा किंवा रॅन्डम नंबर पाहिजे म्हणून आम्ही 1 नंबर टाकून ठेवलेला आहे. त्यानंतर टेनामेंट्स किती आहे तुमच्याकडं, तर टेनामेंट जनरली आपल्या या बिल्डिंगसाठी एकच टेनामेंट आहे, सो आय विल से 1. कमर्शियल युनिट्स किती आहे तुमचे याच्यामध्ये, तर ऑब्व्हियसली पूर्ण रेसिडेन्शियल असल्यामुळे कमर्शियल 0 असेल आणि इंडस्ट्रियल सुद्धा 0 असणार आहे. बिल्डिंगची टोटल हाईट किती आहे, फ्लोरला मार्जिन किती सोडले आहेत, फ्रंटला, रिअरला, आणि लेफ्ट मार्जिन आणि राईट मार्जिन. तर या सगळ्या गोष्टी आपल्याला इन डिटेल्स मध्ये इथं फिल कराव्या लागतात. आणि ऍड फ्लोर डिटेल्स आपण केलं तर आपल्याला काय होतं इथे पर्टिक्युलर तो डेटा म्हणजे इव्हन तुमचा फ्लोर डेटा सुद्धा फिल करायला इथे अवेलेबल होतो. ठीक आहे, या पद्धतीने आपण काय करू शकतो, पूर्ण बिल्डिंग बद्दलची माहिती इथे आपण फिल करू शकतो. मग एकदा फिल करून झाली की तुम्ही सेव्ह केली की इथे परत तुम्हाला तो डेटा बघायला भेटतो. मल्टिपल बिल्डिंग असेल तर परत एक सेव्ह झाल्यानंतर जसा हा नंबर ऍड झाला की परत पुढच्या बिल्डिंगचा डेटा तुम्ही ऍड करायचा, सेव्ह म्हणायचं, सो इट विल गेट सेव्ह. ओके. आता याच्यामध्ये जेव्हा आपण ऍड फ्लोर करतो तर फ्लोर बद्दलची पण माहिती आपल्याला पूर्ण इथे भरता येते, ज्यामध्ये तुम्हाला त्या फ्लोरचं नाव, जसं ग्राउंड फ्लोर असेल तर ग्राउंड फ्लोर, फर्स्ट फ्लोर असेल तर फर्स्ट फ्लोर, असं प्रत्येकाचे फ्लोर इथं ऍड करता येतात. त्यांची फ्लोरची हाईट काय आहे, त्याचा युसेज काय आहे. आता हा प्युअरली आपण रेसिडेन्शियल म्हणलो प्रोजेक्ट म्हणून हा सुद्धा फक्त रेसिडेन्शियल येतो. पण तुम्ही जर मिक्स प्रपोजल म्हणताल तर इथे तुम्हाला लिस्ट भेटते, जसं मिक्स्ड असेल, रेसिडेन्शियल असेल, कमर्शियल असेल, इंडस्ट्रियल असेल, या सगळ्याच गोष्टी इथे सिलेक्ट करायला तुम्हाला अवेलेबल होतात. त्यानंतर तो फ्लोर नेमकं काय रिप्रेझेंट करतो, स्टील्ट आहे, ग्राउंड आहे, बेसमेंट आहे, पार्किंग आहे किंवा रिक्रिएशनल फ्लोर आहे, सर्व्हिस फ्लोर आहे, ओडीएम आहे किंवा एसीएफ फ्लोर आहे. तर जे ऍप्लिकेबल असेल ते फक्त सिलेक्ट करावं लागतं आपल्याला. आणि आयडेंटिकल फ्लोर प्लॅन नंबर किती आहे याचा तो आपल्याला मेन्शन करावा लागतो. तर आयडेंटिकल फ्लोर प्लॅन जो आहे तो जनरली आपण काय करतो, ग्राउंड साठी 0 मेन्शन करतो. आणि जसं मग आता फर्स्ट फ्लोर असेल तर ऑब्व्हियसली ग्राउंडला जर 0 लिहिला तर फर्स्टला काय नंबर येईल आपला बाय डिफॉल्ट, फर्स्ट फ्लोर म्हणतो आपण, म्हणजे नंबर काय फर्स्ट 1 नंबर, सेकंडला 2, थर्डला 3,
अशा पद्धतीने आपण त्याला आयडेंटिकल फ्लोर प्लॅनला नंबर्स देतो. तर ते आपण बिल्डिंगचा डेटा भरताना सुद्धा बघणार आहोत प्रॉपरली. इथे सुद्धा आपण तो त्याचप्रमाणे भरतो. इथे आपण 0 मेन्शन करायचा ग्राउंडसाठी आणि सो ऑन फर्स्ट सेकंड थर्ड असेल तर 1 2 3 असे नंबर्स आपण इथे टाकू शकतो. आणि मग त्या पर्टिक्युलर फ्लोअरचा FSI किती आहे युटिलाइज तो तुम्हाला इथे मेन्शन करावा लागतो. आता जसं आपण एक फ्लोअर इथे ऍड केला, आता समजा माझी 2 किंवा 3 फ्लोअरची बिल्डिंग असेल तर माझा एका फ्लोअर मध्ये काम होणार नाही. मग त्या केसमध्ये मी काय करेल, इथे प्लसवर क्लिक केलं तर खाली परत दुसरा मला पर्टिक्युलर टॅब अवेलेबल होतो ज्याच्यामध्ये मी पुढचा फ्लोअर इथे ऍड करू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही जेवढे फ्लोअर्स असतील तेवढे इथे ऍड करून पूर्ण डेटा एकदा तुमचा भरून झाला की याला सेव्ह केलं तर ती बिल्डिंग सुद्धा खाली तुम्हाला ऍड झालेली दिसेल. आणि परत एकदा ऍड झाली की आपण नेक्स्ट करून पुढच्या पेजला जाऊ शकतो, जेणेकरून पुढचा जो कंटेंट आहे तो फिल करण्यासाठी. आता इथं आल्यानंतर जनरली काय आहे, या पर्टिक्युलर याच्यावर तुम्हाला पार्शल पार्ट ओसी डिटेल्स तुम्हाला फिल करायची आहे, जे आपल्याकडे नाहीये. सो विल सिम्पली से नेक्स्ट हिअर. कारण आपण प्युअरली रेसिडेन्शियल बिल्डिंगचं आपण किंवा बिल्डिंग डेव्हलपमेंटच फक्त आपण टाकतोय. त्याच्यामध्ये इथं आपण बघितलं होतं की पार्ट ओसी किंवा फुल ओसी साठी जात नाही, त्याच्यामुळे तिथे काही येणार नाही. त्यानंतर व्हेरिफिकेशन डिटेल्स मध्ये जनरली इथे तुम्हाला काय टाकायचं की एक प्रपोजल कधी तुम्ही टाकलंय. तर आम्ही हे जनरली काय करतो की ज्या दिवशी अपडेट केलाय डेटा इथे ती डेट इथे टाकतो जनरली. डॉक्युमेंट व्हेरीफाय झाले आहेत का, तर हे जनरली येस म्हणतो आपण. साईट व्हिजिट झाली आहे का, तर येस साईट व्हिजिट सुद्धा झालेली आहे. कधी साईट व्हिजिट झाली आहे तर जी डेट आपण प्रपोजलला टाकतो तीच जनरली आम्ही इथे टाकतो. त्याच्यानंतर हा जो पर्टिक्युलर कंटेंट आहे म्हणजे सर्टिफिकेट कधी इश्यू झालेला आहे, त्याच्यानंतर अप्रूव्ह कोणी केलेला आहे. आता ऍक्च्युली हा अप्रूव्ह बाय जो पर्सन असतो, म्हणजे आता 5-7 वर्ष जर जुनी तुमची प्रपोजल असेल आणि तेव्हा ती सँक्शन झालेली असेल तर ऑब्व्हियसली त्या पर्सनचं नाव इथं भेटेलच असं नाही तुम्हाला. आणि मग त्या केसमध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे पर्टिक्युलरली तुम्हाला आता जे लोक काम करतायत तुमच्या त्या पर्टिक्युलर ULB मध्ये त्यांची नावं इथं तुम्हाला बघायला भेटतात. अँड सो ऑन तुम्हाला ते सिलेक्ट करू शकतात. पण जर नसेल त्या पर्सनने अप्रूव्ह केलेलं तर इथं सिलेक्ट करायची गरज नाही, त्याला सोडून द्या. त्यानंतर सर्टिफिकेट कोणी इश्यू केलेलं आहे त्या पर्सनचं नाव, आता हे पण बाय डिफॉल्ट तुम्हाला मॅन्डेटरी नाहीये, सो हेही तुम्ही सोडू शकतात. त्यानंतर सर्टिफिकेट जे काही आपल्याला ऑक्युपन्सी सर्टिफिकेट असतं ते तुम्हाला इथे अपलोड करायचं आहे. त्यानंतर साईट व्हिजिट डिटेल्स इथं पण मॅन्डेटरी नाहीये. अगेन दिस कॅन बी लेफ्ट ॲज इट इज. अगेन ड्रॉइंग फाईल म्हणजे तुम्हाला जी काही ड्रॉइंग आहे तुमच्याकडे सँक्शन झालेली ती स्कॅन करून इथे अपलोड करायची असते. त्याच्यावर स्टॅम्प असतो ULBचा आणि तो इथे अपलोड तुम्ही करू शकता. आणि त्याचा जो अप्रुव्हल नंबर असतो या सर्टिफिकेटचा आउटवर्ड नंबर, तो इथे तुम्हाला पूर्ण आउटवर्ड नंबर टाकावा लागेल. आणि मग हे काय काय अपलोड केलेलं आहे त्याच्याबद्दलची म्हणजे डिटेल्स. अपलोडेड ड्रॉइंगची शीट काय आहे, जनरली मी A2 मध्ये आहे स्कॅन केली, सो आय विल सेव्ह A2. इज रिन्युअल टेकन फॉर दिस प्रपोजल. आता जनरली काय असतं की ज्यावेळेस तुम्ही बांधकाम परवानगी घेतात तर ती बांधकाम परवानगी घेत असताना तुम्हाला पर्टिक्युलरली 1 वर्षाची व्हॅलिडिटी दिली जाते. आणि मग ते 1 वर्षाची व्हॅलिडिटी जर तुम्हाला असेल तर एक वर्षाच्या व्हॅलिडिटी मध्ये जर तुम्ही त्याचं कम्प्लिशन नाही घेतलं तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं रिन्युअल घ्यावं लागतं. आणि मग त्यासाठी तो प्रश्न आहे की इज रिन्युअल टेकन. जर घेतलेला असेल मध्यंतरी तिथं मार्क करा, नसेल तर मग तुम्ही त्याला डायरेक्टली नो म्हणू शकतात. आणि त्याच्या व्यतिरिक्त काही सर्टिफिकेट ऍडिशनल आहे का या प्लॉटसाठी तर तेही तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता, जेणेकरून तुम्हाला तो पर्टिक्युलर म्हणजे जे काही इन्फॉर्मेशन फिल करायची आहे तिथे भरता येईल तुम्हाला. त्यानंतर आता हे पूर्ण कंटेंट भरून झाला की अगेन आय विल जस्ट गो टू द सेव्ह अँड नेक्स्ट. इथे पेमेंट बद्दलची माहिती ऍक्च्युली भरायची असते, पण जनरली पूर्ण माहिती पेमेंट बद्दल नसते आपल्याकडे अवेलेबल. सो इथे जनरली प्री अप्रुव्हल साठी आणि पोस्ट अप्रुव्हल साठी आम्ही डायरेक्टली नो ठेवतो त्याला. आणि पोस्ट अप्रुव्हल आता पहिले प्री आलं, आता पोस्ट अप्रुव्हल आलंय, यालाही नो म्हणा पेमेंट ऍप्लिकेबल. येस म्हणलं तर तुम्हाला या सगळ्या गोष्टी भराव्या लागतात. सो वी विल से नो ओनली. आणि याला सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. नेक्स्ट म्हणल्यानंतर तुम्ही परत पुढच्या स्टेजला येतात ज्याच्यामध्ये एक्झेम्पशन जर काही असतील त्याबद्दलची माहिती, ज्याच्यामध्ये मार्जिनल स्पेस मध्ये काही एक्झेम्पशन आहे का, पार्किंग मध्ये आहे का, फ्लोर मध्ये आहे का. म्हणजे तुम्हाला त्या पर्टिक्युलर केससाठी काही अप्रुव्हल म्हणजे जर समजा तुमच्या बिल्डिंग परमिशन मध्ये क्रायटेरिया काहीतरी पर्टिक्युलर असेल पण एक्झम्पशन मुळे तुम्हाला ऍडिशनल काही गोष्टी भेटलेल्या असतील
तर त्याबद्दलची माहिती आणि त्याचे रेट्स काय चार्ज पे केले होते तुम्ही, ते अमाऊंट, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं भरावं लागतील. जर नसतील तर काही करू नका, याच्यामध्ये याला जस्ट ब्लँक ठेवा आणि सिम्पली सेव्ह अँड नेक्स्ट म्हणा. त्यानंतर तुम्ही शेवटच्या स्टेपवर पोहोचतात येऊन, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक ऍप्लिकेशन फॉर्म फिल करायचा असतो किंवा अपलोड करायचा असतो. आता ऍप्लिकेशन फॉर्म ऍज सच आपल्याकडे काही नाहीये, त्यामुळे तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे म्हणजे ऑक्युपन्सी सर्टिफिकेट, कमेन्समेंट सर्टिफिकेट आहे, ड्रॉइंग आहे, किंवा जे काही तुमच्याकडे डिटेल्स आहेत त्याच्यापैकी एक डॉक्युमेंट तुम्ही या ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ऍड करू शकतात. कारण की बेसिकली इथे कोणतंच डॉक्युमेंट आपण डाउनलोड करत नाही, त्याच्यामुळे इथे फॉर्मॅट सुद्धा नाही अपलोड करण्यासाठी. यू कॅन जस्ट अपलोड एनी ऑफ द डॉक्युमेंट अवेलेबल अलॉंग विथ यू फॉर दॅट पर्टिक्युलर प्रपोजल, तो इथे अपलोड करा. त्यानंतर पार्ट प्लॅन ऑफ सँक्शन डेव्हलपमेंट प्लॅन और रिजनल प्लॅन, म्हणजे जो काही डीपी म्हणतो आपण, तो डीपी इथे तुम्हाला अपलोड करायचा 3 नंबरमध्ये. लास्ट अप्रुव्हल रिपोर्ट, म्हणजे जे काही सँक्शन म्हणजे जे तुम्हाला कमेन्समेंट सर्टिफिकेट म्हणतो आपण, तो कमेन्समेंट सर्टिफिकेट आणि ड्रॉइंग दोन्ही एकत्र अटॅच करून इथे अपलोड करायच्या. आणि 7/12 किंवा सिटी सर्वे जो कार्ड असतो, सीटीएस कार्ड, म्हणजे जर तुमचा सर्वे सिटी सर्वे नंबर मध्ये जर प्लॉट असेल, गट नंबर मध्ये नसेल, तर तुम्हाला सीटीएस कार्ड लागेल. तर हे तुम्हाला इथे अपलोड करायचं आणि सिम्पली याला अपलोड डॉक्युमेंट करून फायनली सबमिट करायचं. तर अशा पद्धतीने आपण एक आपली टेंटेटिव्ह सर्व्हिस डेटा एंट्री ज्याला म्हणतो, म्हणजे जेणेकरून जर माझं ऑफलाईन मध्ये झालेलं काम असेल आणि ते ऑफलाईन मध्ये झालेलं काम मला जर इथे सबमिट करायचं असेल आणि मग त्याचा रेफरन्स मला ऑनलाईन मध्ये घ्यायचा असेल, तर त्याकरिता आपण अशा पद्धतीने बिल्डिंग असेल, लेआउट असेल, तुमचा जो काही प्रपोजल ऑफलाईन मध्ये झालेला आहे, जो तुम्हाला रेफरन्ससाठी ऑनलाईनला लागणार आहे, तर त्याची पहिली तुम्हाला सर्व्हिस डेटा एंट्री करावी लागेल. आणि मग ती सर्व्हिस डेटा एंट्री तुम्ही इथून फायनल सबमिट केली की सबमिट झाल्यानंतर ती युएलबी कडून अप्रूव्ह करून घ्यावा लागेल. याच्यासाठी कोणत्याही प्रकारातले चार्जेस लागत नाही, स्क्रुटिनी नाही, काहीच नाही. फक्त ते एकदा क्रॉस चेक करतात सगळा भरलेला डेटा ओके आहे का आणि त्याला अप्रूव्ह करून देतात. सो अशा पद्धतीने तुम्हाला मग बाकीच्या म्हणजे जसं बिल्डिंग परमिशन घेतलं आहे तसं लेआउट मध्ये सुद्धा तुम्ही डेटा फिल करू शकतात. लेआउट फायनलचा समजा मला जर करायचं असेल तर ओके, याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकतात. मग सेम जो काही डेटा आहे फक्त बदलतो काय आपला, इथे जसं आपण बिल्डिंग बद्दल पहिले भरलो होतो तसं इथे लेआउट बद्दल सगळी माहिती आपल्याला भरावी लागते. ठीक आहे, मग त्याच्यामध्ये तुम्ही जर 1 बाय 1 टाकत गेला तर सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे सिलेक्ट कराव्या लागतात. प्रपोजल डिटेल, लँड डिटेल, व्हेरिफिकेशन स्टेटस. मग व्हेरिफिकेशन स्टेटस मध्ये जनरली काय येतं की कोणत्या अथॉरिटीने व्हेरीफाय केलेलं आहे किंवा चेक केलेलं आहे, जसं आपण आता बिल्डिंग बद्दल बघितलं. पेमेंट डिटेल मध्ये पोस्ट पेमेंट आणि प्री पेमेंट जो आहे तो येतो ऍक्च्युली. फायनल लँड डिटेल म्हणजे इथे तुम्हाला पूर्ण प्लॉट्सचे नंबर ऍड करावे लागतात 1 बाय 1 एकतर, किंवा तुम्ही डायरेक्टली एक्सेल शीट रेफरन्स साठी तुम्हाला इथे भेटते अपलोड एक्सेल फॉर लेआउट परमिशन. याला ऍड वर जर तुम्ही गेला तर इथे तुम्हाला सॅम्पल शीट तुम्हाला अवेलेबल असते, ती तुम्ही सॅम्पल शीट डाउनलोड करून डायरेक्टली तिच्यावर तुम्ही पूर्ण डेटा फिल करून तिथं अपलोड करू शकता. ठीक आहे, पण जनरली काय होतं की जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर एखाद्या लेआउटचं डेटा फिल करायला जातात तर त्यावेळेस तुम्हाला कामाचा एकच म्हणजे त्या लेआउट मधला एकच पर्टिक्युलर प्रोजेक्ट असतो, म्हणजे एक प्लॉट असतो. पण तुम्हाला या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण जेवढे प्लॉट आहेत, समजा माझ्या पर्टिक्युलर लेआउट मध्ये 50 प्लॉट असतील, तर मला इथे पूर्ण 50च्या 50 प्लॉटचा डेटा फिल करावा लागतो. देन ओनली दिस विल बी कॅन फायनलाइज. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला तो डेटा भरावा लागतो. आता इथे इव्हन तो तुम्ही जर पूर्ण 50 प्लॉटचा डेटा फिल केला आणि हा फिल करून जर तिथं तुम्हाला अपलोड करायचा असेल तर हा फिल करून सेव्ह करायचा. इथे आल्यानंतर तुम्ही जर बघितलं तर तो तुम्ही इथे अपलोड करून सबमिट करू शकतो. म्हणजे जेणेकरून जर सबमिट केला तर पूर्णच्या पूर्ण तुम्हाला तुमच्या ज्या काही पर्टिक्युलर लेआउटचे डॉक्युमेंट्स आहेत किंवा टोटल प्लॉट्स आहेत ते ऍड झालेले तुम्हाला बाय डिफॉल्ट दिसतात. जर नसेल तसं करायचं तुम्हाला तर तुम्ही अजून एक काय करू शकतात, खाली तुम्हाला टॅब दिलेला असेल तो त्या टॅबनी 1 बाय 1 एक एक तुम्ही प्लॉट्स म्हणजे 50 उस्तर पूर्ण भरू शकता. ओके, अशा पद्धतीने. आणि हे झाल्यानंतर मग शेवटी सेम अपलोड डॉक्युमेंट मध्ये फक्त ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला अपलोड करायचंय. यामध्ये तुम्ही ड्रॉइंग्स वगैरे टाकून याला सबमिट करू शकता. आणि हवा असेल तर ओनरशिप डॉक्युमेंट म्हणजे खरेदी खत वगैरे जे असतं जर त्या प्लॉटचं असेल, ओरिजिनल प्लॉटचं म्हणजे लँडचं, तर ते इथे तुम्ही अपलोड करू शकता. तर अशा पद्धतीने ऑफलाईन मधलं काम आपल्याला जेव्हा रेफरन्स साठी लागायचं आहे, ज्याला आपण सर्व्हिस डेटा एंट्री असं म्हणतो, ते या मेथडने आपण दोन्ही प्रकारच्या गोष्टींसाठी करू शकतो, बिल्डिंग असेल किंवा लेआउट असेल. त्यानंतर पुढे जर गेलो आपण
कोणाला इथपर्यंत डाऊट आहे का विचारा एकदा, म्हणजे जर डाऊट असेल तर एकदा क्लिअर करू आणि मग पुढे जाऊया आता, कारण पुढचे टॅब आता सिम्पली एक एक एक्सप्लेन करायचे. ते आज हा बोला. डॉक्युमेंट जे अप्लिकेशन फॉर्म मध्ये काय करायचं अपलोड? इथे तुम्ही आता या केसमध्ये लेआउट मध्ये तुम्ही डायरेक्टली तुमचं जे काही अप्रूव्ड लेटर आहे, लेआउट ऑर्डर म्हणतो आपण त्याला, आणि लेआउटची ड्रॉइंग ती सुद्धा अपलोड केली तर चालेल, कारण की इथे दुसरं काही ऍप्लिकेशनचा फॉर्मॅट दिलेला नाही. यांनी ऑर्डर ना लेआउट ऑर्डर आणि ड्रॉइंग, आणि खाली सर खाली Ownership. ऑप्शनल ओनर डॉक्युमेंट आहे, म्हणजे तुम्हाला जर वाटत असेल तर त्याची रजिस्टर जर असेल तुमच्याकडे त्या लँडची तर ते अपलोड करू शकता. ठीक आहे ओके सर एक सॅम्पल लेआउट दाखवते ना तुम्हाला, लेआउट नंबर कुठे असतो काय असतो बघता एकच मिनिट दाखव. आता हे जनरली लेआउट आहे आपला, ज्याच्यामध्ये तुम्ही बघितलं तर इथे स्टॅम्प असतो, कोणी अप्रूव्ह केलेला आहे त्या प्लॉटचे पूर्ण डिटेल असतात, त्याचा ऍड्रेस असतो, एरिया असतो, आणि पर्टिक्युलर प्लॉटचे जे काही डिटेल्स आहेत ते असू शकतात. बरोबर, हा झाला लेआउट ची ड्रॉइंग, दिस इज द फर्स्ट पार्ट. आणि लेआउटच्या ऑर्डर मध्ये जर तुम्ही गेलात इथे तुम्हाला बघू सब्जेक्ट मध्ये लेआउट परमिशन ऑन गट नंबर फॉर रेसिडेन्शियल यूज ऍट विलेज सातारा तालुका डिस्ट्रिक्ट औरंगाबाद, त्याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स तुम्हाला बघायला भेटतात. मग त्याच्यामध्ये येणे ऑर्डर असेल किंवा बाकीच्या गोष्टी असेल तर याही सुद्धा आपण तिथे अटॅच करू शकतो. जनरली एवढं डॉक्युमेंट जरी तुम्ही तिथे अपलोड करून टाकलं तरी काय हरकत नाही. ओके, हे परत प्रपोजल चालू असताना आपण हे सगळं पाहणारच आहोत. सध्या फक्त एक सर्व्हिस डेटा एंट्री ओव्हरव्ह्यू तुम्हाला कळण्यासाठी, जर कधी काम पडलं तर कसं असतं ते माहिती असण्यासाठी आपण हे कंटेंट पर्टिक्युलरली बघतोय इथे. ओके, इज इट ओके? ओके सर. मग आता पुढचं जर आपण बघायला गेलो तर आपण ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म. आता बेसिकली काय होतं आपलं, ज्यावेळेस आपण पर्टिक्युलर ऑफलाईन मध्ये काम करत होतो तर त्यावेळेस आपल्याला एक पर्टिक्युलर अपेंडिक्स फिजिकली म्हणजे हाताने द्यावं लागायचं याच्यामध्ये, राईट. मग त्याच्यामध्ये काय असायचं बेसिकली, तुमच्या म्हणजे जे काही तुम्ही डेव्हलपमेंट करतायत, मग प्लॉट असेल किंवा तुमचं बिल्डिंग असेल तर त्याबद्दलचं पूर्ण सुपरवायझरी फॉर्म असेल, अपेंडिक्स ए असेल किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील, तर या सगळ्या गोष्टी आपण इथे अपलोड करायच्या. तर इथे आपल्याला काय करावं लागतं, सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाऊन जेव्हा तुमचं टिपिक लाईन प्रोजेक्ट मधून, म्हणजे आता जसं आपण बघितलं कोणताही प्रोजेक्ट चालू करताना पहिली स्टेप असेल टिपिक लाईन प्रोजेक्ट, त्या प्रोजेक्टमध्ये सुद्धा दोन प्रकार असतात, एक असतं ऑनलाईन फायनल सबमिशन आणि दुसरं असतं ऑफलाईन फायनल सबमिशन. तर या दोन स्टेप पहिले आपल्याला कम्प्लीट कराव्या लागतात कोणत्याही प्रपोजलसाठी. मग ऑनलाईन म्हणजे काय, ऑनलाईन फायनल सबमिशन डन याचा अर्थ की तुम्ही जे काही इथे पर्टिक्युलर या टॅबवरून न्यू प्रोजेक्ट म्हणून जो काही हा फॉर्म फिल करताल तो फॉर्म भरणे म्हणजे इट इज अ ऑनलाईन फायनल सबमिशन डन. आणि जे ऑफलाईन फायनल सबमिशन म्हणजे काय, तर आपल्याला ऑनलाईन फायनल सबमिशन म्हणजे कोणत्याही प्रपोजलचं ज्यावेळी पूर्ण डेटा एंट्री आपण करून घेतो, तर डेटा एंट्री करून झाल्यानंतर त्याला जेव्हा ट्रेसिंग करतो आपण विथ द हेल्प ऑफ सॉफ्टवेअर, तर सॉफ्टवेअरचा वापर करून ट्रेसिंग करणं म्हणजे याला आपण म्हणतो ऑफलाईन फायनल सबमिशन. ओके, तर हे दोन्ही जेव्हा तुमच्या प्रोसेस कम्प्लीट होतात आणि हे डन दोन्ही दिसतं तुम्हाला, म्हणजे हे डन याचा अर्थ हा आपण फॉर्म पण कम्प्लीट झालेला आहे आणि ट्रेसिंग पण 100% झालेली आहे आणि तो प्रपोजल सबमिट केलेला आहे. तर हे जेव्हा दोन्हीही डन होतात त्यावेळेस तुम्हाला, आता इथे जर नंबर बघितला 81-288, तर याचा पर्टिक्युलर ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये तुम्हाला तो एक जनरेट झालेला दिसेल इथे, आणि मग इथून आपल्याला तो फॉर्म फिल करावा लागतो. जनरली लेआउट साठी 2 पेजेस असतात लेआउट रिलेटेड गोष्टींसाठी, आणि जर तुम्ही पर्टिक्युलर बिल्डिंग साठी बघितलं तर बिल्डिंग साठी एक टेंटेटिव्हली 5 पेजेस असतात. म्हणजे तुम्हाला हवा असेल तर मी इथे दाखवून देतो, बिल्डिंगचा आहे 7 पेजेस आहेत, ज्याच्यातले पहिले 2 पेज अपेंडिक्स A1 आणि अपेंडिक्स B म्हणजे फॉर्म ऑफ सुपरविजन, असे 2 प्रकार आहेत. तर ते तुम्ही इथे बिल करू शकता.
मग आता तुमचं एकदा सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म पूर्ण फिल करून झाला. आता इथे अजून एक लक्षात ठेवायचं की ज्यावेळेस तुम्ही सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये जाणार आहात त्यावेळेस तुमच्याकडे तुमचं डीएससी म्हणजे जे पेन ड्राईव्ह सारखं टोकन एक भेटतं आपल्याला, तर तो पर्टिक्युलर टोकन तुमच्याकडे अवेलेबल असणं मॅन्डेटरी असतो आणि तो इथून तुम्हाला अप्लाय करावा लागतो. अगेन हा कसा वापरायचा आपण प्रोजेक्ट चालू असताना बघणार आहोत पूर्ण. इट विल बी अ थर्ड स्टेप ऑफ एनी टाइप ऑफ प्रपोजल. पहिल्यामध्ये काय टिपिकल प्रोजेक्ट मध्ये ऑनलाईन सबमिशन डन पहिला स्टेप होणार, ऑफलाईन सबमिशन डन हा दुसरा स्टेप होणार आणि Hello. तिसऱ्या स्टेप मध्ये हा बोलताय का काय? हा सर. हा बोला. सर माझा मोबाईलचा प्रॉब्लेम आहे. मी पीसी वरून जॉईन करायचा प्रयत्न करतोय द सिव्हिल इंजिनियर नावाने. बर 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 हा सर. ठीक माझ्या स्क्रीनचा प्रॉब्लेम आहे. ठीक ठीक काय हरकत नाही. ओके. आता तुम्ही जसं मग हे फॉर्म फिल केला की फॉर्म फिल केल्यानंतर आपल्याला इथे डीएससी अप्लाय करावं लागते आणि त्याच्यामुळे मग तुम्हाला काय करायचंय त्याचं टोकन सुद्धा रेडी करून घ्यायचं. तुमच्याकडे प्रपोजल यायच्या पहिले जनरली 3 वर्षाचं टोकन जर तुम्ही बनवलं म्हणजे डीएससी बनवली तर एक 1200 रुपयामध्ये तुम्हाला 3 वर्षाचं टोकन भेटतं ते बनवून ते तुम्हाला इथे लागणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पर्टिक्युलर प्रोजेक्टसाठी जातात त्यावेळेस तुम्हाला इथे एखाद्या प्रोजेक्टचं जर समजा तुम्हाला प्लिंथ इंटिमेशन द्यायचं असेल म्हणजे तुम्हाला कम्प्लिशनसाठी जर जायचं असेल तर ज्यावेळेस प्लिंथ कम्प्लीट होते त्या प्रोजेक्टची त्यावेळेस तुम्हाला इथे प्लिंथ इंटिमेशनला जर टिक केलं तर तुम्ही इथे त्या पर्टिक्युलर बिल्डिंगची प्लिंथ इंटिमेशन तुम्ही इथून देऊ शकता. ओके. मग तुम्ही इथे सिलेक्ट केल्यानंतर नाव येतं खाली, याला सिम्पली सेव्ह करा. सेव्ह केल्यानंतर तो प्रपोजल सेव्ह होतो. सेव्ह झाल्यानंतर आपण परत प्रिंट मध्ये गेलं की इथे आपल्याला ऍप्लिकंटची आणि ओनरची या दोघांची डीएससी अप्लाय करता येते. जर डीएससी असेल तर, नाही तर ओनरला इथे डायरेक्टली काय होतं तुम्हाला आता याच्यामध्ये ऍक्च्युली फॅसिलिटी नाहीये. तुम्ही तुमचं जरी अप्लाय केलं तरी ह्या डाउनलोड होऊन सबमिट होऊन जातो. त्याच्यामुळे इथं काही अडचण नाही. ओनरच्या फिजिकली तुम्ही याच्यावर साईन घेऊ शकता. ठीक आहे. आणि परत मग तो फिल करून झाला किंवा डीएससी तुमची अप्लाय करून झाली की परत बॅक येणे आणि नेक्स्ट तुम्ही गेलात अपलोड डॉक्युमेंट्स मध्ये की इथे तुम्हाला सँक्शन प्लान जे होता तो अपेंडिक्स एफ म्हणजे आता जो हा आहे तो अपेंडिक्स एफ आहे पेज तो स्कॅन केलेला अपलोड करणे. फोटो स्क्रीनचे जे काही फोटोज आहेत ते सगळे एका वर्ड फाईल मध्ये टाकून कन्वर्ट करायचे एक तर जेपीजीला आणि मग ते इथे अपलोड करून टाकायचे सगळेच सगळे फोटो. अशा पद्धतीने तुम्ही हा प्लिंथ इंटिमेशन देऊ शकता कोणत्याही प्रपोजलसाठी. त्याच्याशिवाय पुढे तुम्हाला फुल ऑक्युपन्सीसाठी जाता येत नाही. ती एक काळजी आपण घ्यायची की कोण ज्या प्रोजेक्टला तुम्हाला असं वाटतंय की याला आपल्याला फुल ऑक्युपन्सी घेऊन द्यायची आहे ओनरला तर त्याचं प्लिंथ पर्यंत काम आल्या आल्या तुम्हाला ही गोष्ट अपलोड करावी लागेल. त्याशिवाय पुढे तुम्ही जाणार. त्यानंतर पार्ट ऑक्युपन्सी. आता एखादा प्रोजेक्ट जर असा असेल की ज्याचं समजा 2-3 बिल्डिंग आहे त्या प्रोजेक्टमध्ये आणि त्याचं तुम्हाला पर्टिक्युलर अप्रुव्हल घ्यायचं असेल म्हणजे एक बिल्डिंग कंप्लीट झाली आहे आणि त्याच फक्त मला ऑक्युपन्सी पाहिजे एका बिल्डिंगची बाकीचं तर काम चालू राहणार तर त्या केसमध्ये तुम्ही पार्ट ऑक्युपन्सी घेऊ शकतात. त्याच्यासाठी सुद्धा परत इथे तुम्हाला त्या बिल्डिंग अवेलेबल होतात त्या तुम्ही इथून ऑक्युपन्सी घेऊ शकता. पार्ट ऑक्युपन्सी परत सेम फुल ऑक्युपन्सी जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी सुद्धा जे अप्रूव्ड बिल्डिंग परमिशन आहेत आणि 1 वर्षाच्या आसपास त्याला टाइप पिरियड होऊन गेलेला आहे ते तुम्हाला फुल ऑक्युपन्सी मध्ये इथे बघायला भेटतात. मग ते इथे क्लिक करून तुम्ही त्याचं परत पूर्ण सगळ्या गोष्टी ऍप्लिकेशन फॉर्म भरणे सेव्ह करून त्याला प्रिंट करणे त्यानंतर काही माहिती तो विचारतो की सगळं कन्स्ट्रक्शन प्रॉपर आहे किंवा नाही हे सगळ्या फिल केल्या की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी डायरेक्ट फुल ऑक्युपन्सीसाठी अप्लाय करायला अवेलेबल होतात. त्यानंतर ऍप्लिकंट लायसन्स रिन्युअल फीस. आता जनरली ज्यावेळेस तुमचं अप्रुव्हल म्हणजे आता लायसन्स तुम्ही वापरतायत आणि तुम्हाला ते पेमेंट करायचं आहे रिन्युअलसाठी तुमच्या त्यावेळेस तुम्ही इथं क्लिक केलं तर तुम्हाला ते इथे भेटून जाईल बघायला. ठीक आहे. आता काही नाही आपलं त्याच्यामुळं इथं काही दिसणार नाही. त्यानंतर जर तुमचं लायसन्स फॉर एक्झाम्पल जर व्हॅलिडिटी त्याची संपत आली जसं आता हे 31/12/2024 पर्यंत आहे म्हणजे या वर्षाच्या शेवटी ते संपणार आहे तर त्या केसमध्ये मला इथं काय करावं लागेल मला अप्लाय करावं लागेल फॉर दी अप्रुव्हल रिन्युअल. ठीक आहे. मग इथून तुम्ही ते अप्लाय करू शकता लायसन्स रिन्युअलसाठी. मग त्या ठिकाणी तुम्हाला तुमचा फोटो क्वालिफिकेशन काय आहे काय नाही हे सगळं टाकणे. त्याच्यानंतर क्वालिफिकेशन सर्टिफिकेट म्हणजे तुमचं काय झालेलं आहे जसं बी झालेलं असेल तर बी आर्किटेक्चरल असेल तर आर्किटेक्चरल आयडेंटिटी प्रूफ म्हणजे आधार कार्ड त्याचा फोटो आणि सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म याचं फॉर्मॅट इथं आहे ऑलरेडी तो डाउनलोड करून इथं अपलोड केला आणि याला डिक्लेअर करून सबमिट केलं तर हा तुमचा रिन्युअलसाठी अपलोड होऊन जातो.
त्यानंतर रिपेअर ऑफ बिल्डिंग. जर जनरली काय असतं आता ऍक्च्युली कोणत्याही बिल्डिंगचं थोडंफार जरी रिन्युअल करायचं असेल तरी सुद्धा आपल्याला त्याची परवानगी घ्यावी लागते. पण जनरली रिन्युअलसाठी कोणी परमिशन घेत नाही, त्याच्यामुळं इथे आपल्याला जनरली काही जायची गरज पडत नाही. आता ह्याच्यात अजून एक काय ऍक्च्युली रिपेअर्स ऑफ बिल्डिंग मध्ये म्हणजे ज्यावेळेस तुम्ही बघतात की एखादं मला कोणता प्रपोजल असेल तर त्याच्यामध्ये समजा इंटरनल वर्क करायचं असेल किंवा एक्सटर्नल असेल, तर इंटरनल किंवा एक्सटर्नल वर्क करण्यासाठी जसं बाय लॉज नुसार जर गेलो तर आपल्याला त्या युएलबी कडून परवानगी घ्यावी लागते की मला या बिल्डिंगचं रिपेअरिंग करायचं आहे, तर त्यासाठी सुद्धा परवानगी असते. मग ते इथे तुम्हाला युएलबी सिलेक्ट करावी लागते जी कोणती युएलबी असेल ती, त्याच्यामध्ये कोणता प्रोजेक्ट आहे तुमचा किंवा ऍप्लिकेशन आहे तो इथे सिलेक्ट करावा लागतो. आणि मग त्याच्यासाठी जे काही पर्टिक्युलर असेल तर याचं तुम्ही फिल केला डेटा सगळा एक आणि स्टेप 2 मध्ये की तुम्हाला ह्या गोष्टी इथे बघायला भेटतात. मग इथं सर्टिफिकेट ऑफ लायसन्स पर्सन, सँक्शन कॉपी ऑफ कमेन्समेंट सर्टिफिकेट आणि साइन इंटिमेशन लेटर, एवढ्या 3 गोष्टी तुम्हाला इथे अपलोड कराव्या लागतात. पण जनरली जर तुम्ही बघितलं तर 99% ऑफ द टाइम नो वन इज गोइंग फॉर दिस, दॅट इज रिपेअर्स ऑफ बिल्डिंग. त्याच्यामुळे हा टॅब जनरली आपल्या काही कामात येत नाही. त्यानंतर टेम्पोररी कन्स्ट्रक्शन स्ट्रक्चर. आता याच्यामध्ये काय असतं, जेव्हा आपण एखाद्या पर्टिक्युलर मोठा प्रोजेक्ट असेल, फॉर एक्झाम्पल 2-4 टावरचं कन्स्ट्रक्शन आहे आणि त्या केसमध्ये आपण टेम्पोररी लेबर कॅम्प उभा करणार आहोत किंवा काही सॅम्पल फ्लॅट्स तयार करणार आहोत एखाद्या ग्राउंड फ्लोअरला, आणि काम झाल्यानंतर म्हणजे जे काही कन्स्ट्रक्शन काम आहे हे सगळं झाल्यावर ते तोडून टाकणार आहोत आणि ती जागा व्हॅकंट करणार आहोत. तर तशा टाईपचं जर समजा एखादं पर्टिक्युलर प्रपोजल असेल आणि तिथे आपल्याला टेम्पोररी कन्स्ट्रक्शन करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करून डॉक्युमेंट अपलोड केले तर त्याच्यासाठी तुम्ही परवानगी घेऊ शकता. पण परत याची सुद्धा कोणी काही म्हणजे परवानगी रितसर घेत नाही टेम्पोररी कन्स्ट्रक्शन सर्व्हिससाठी, त्यामुळे हाही टॅब जनरली आपल्या कामात येत नाही. पण तुमच्याकडे जर अशी केस आली तर तुम्ही इथून ती घेऊ शकता टेम्पोररी कन्स्ट्रक्शन सर्व्हिससाठी. त्यानंतर डीम्ड परमिशन. आता याच्यामध्ये काय डीम्ड परमिशन मध्ये जनरली की जर समजा तुम्ही एखादं प्रपोजल युएलबी ला टाकलं आणि इट इज एक्सपेक्टेड की ते 45 डेज मध्ये सँक्शन झालं पाहिजे, पण त्या 45 डेज मध्ये जर तुमच्या युएलबीने त्याला रिप्लायच नाही केला म्हणजे चेकच नाही केला आणि ते प्रपोजल तसंच पेंडिंग युएलबी कडे राहिलं तर तुम्ही त्याला डीम्ड परमिशन साठी इथून अप्लाय करू शकतात. बट काय होतं जनरली की आता आपण एखादं काम झालं नाही त्यांनी किंवा आपलं त्यांनी काम केलं नाही म्हणून जर आपण ते बाय डिफॉल्ट सँक्शनिंग भेटलेली आहे असंच कन्सिडर करण्यात यावं म्हणून जर आपण अप्लाय केलं तर काय होईल, तुमचं ऑब्व्हियसली त्या पर्टिक्युलर युएलबीशी प्रॉब्लेम होते. त्यामुळे जनरली हा सुद्धा टॅब बेसिकली कोणी वापरत नाही, कारण काय आहे जर तुम्ही प्रॉपर फॉलो घेतला तर त्या दिवसांच्या आतमध्ये सँक्शनिंग भेटतेच आपल्याला जनरली, आणि त्यामुळे जनरली हा पण टॅब कोणाला वापरायची बेसिकली गरज पडत नाही. तर तुम्हाला वापरायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही तो वापरू शकता. त्याच्यामध्ये पण परत सेम फॉर्म फॉर डीम्ड परमिशन आहे, त्याची तुम्ही सेव्ह केल्यानंतर तो अप्लाय होतो आणि डॉक्युमेंट्स अपलोड केले त्याचे तुम्हाला सबमिट होतात. त्यानंतर ट्रान्झॅक्शन मध्ये क्रिएटिव्ह प्रपोजल हा टॅब आहे. आता हा सुद्धा प्रपोजलचा टॅब आपण कधी वापरणार, ज्यावेळेस कोणताही नवीन प्रोजेक्ट असेल त्याच्यामध्ये आपण पहिले टिपिकल प्रोजेक्ट मधून ऑनलाईन फॉर्म फिल केला, ऑफलाईन त्याचं ट्रेसिंग पूर्ण कंप्लीट केलं, सर्व्हिस पूर्ण फॉर्म भरलं, ते झाल्यानंतरच मला इथे तो प्रपोजल बघायला भेटणार. मग इथे काय होतं, जेव्हा आपण क्रिएटिव्ह प्रपोजल मध्ये जातो तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रपोजलची सगळी माहिती वरती भेटते बघायला आणि त्याचे टोटल डॉक्युमेंट्स अपलोड करून आपल्याला ते युएलबी ला सबमिट करता येतं. त्यासाठी हा पर्टिक्युलर टॅब आहे, दॅट इज नथिंग बट क्रिएट न्यू प्रपोजल. हा सुद्धा आपण आता इथून पुढे जो प्रोजेक्ट कम्प्लीट करू त्या प्रोजेक्टला फायनल सबमिट करताना हा इथून आता पुढे वापरणार आहोत. त्यानंतर व्हेरीफाय प्रपोजल डिटेल. आता याच्यामध्ये मला जर एखादं पर्टिक्युलर प्रोजेक्टच्या बद्दल माहिती घ्यायची असेल तर ते तुम्ही इथून चेक करू शकतात की काय काय प्रोजेक्टचा डेटा आहे, काय मी डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत, त्याची ड्रॉइंग कशी आहे, त्याचा रिपोर्ट काय आहे, तर इथून तुम्ही ते बघू शकता. व्हॉट इज दॅट, दॅट इज व्हेरीफाईड प्रपोजल डिटेल्स. त्यानंतर जर मला एखादा प्रोजेक्ट आहे जो मी ऑनलाईन त्याचं पूर्ण सबमिशन डन झालं आणि काही कारणास्तव मला त्याची स्क्रुटिनी पेमेंट करता नाही आली, मग त्या केसमध्ये जर मला नंतर परत लॉग इन करून त्याची स्क्रुटिनी पेमेंट जर करायची असेल तर तुम्ही इथे डायरेक्टली जो काही हा टॅब आहे दॅट इज प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन, याच्यावर क्लिक केलं तर तुम्हाला हा स्क्रुटिनीसाठीचे जेवढे चलन पेंडिंग आहेत जे पेमेंट करायचे आहेत त्यासाठी ते अवेलेबल असलेल्या गोष्टी इथे दिसतात. आणि याच्यावर पे वर तुम्ही जर क्लिक केलं तर इथून तुम्ही ते पे ऑनलाईन थ्रू त्याचं पेमेंट तुम्ही इथून करू शकता. दिस पर्टिक्युलर टॅब इज फॉर व्हॉट, प्रोजेक्ट व्हेरिफिकेशन इज फॉर
नथिंग बट स्क्रुटिनी पेमेंट. त्यानंतर पेमेंट स्टेटस एंट्री. आता पेमेंट स्टेटस एंट्री जनरली काय असतं की ज्यावेळेस तुमचा प्रोजेक्ट अप्रूव्ह होऊन जातो फायनली, तो अप्रूव्ह झाल्यानंतर आपल्याला इथे त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टचं फायनल पेमेंट करता येतं. जे चलन क्रिएट होतं ते चलन आपल्याला इथून पे करता येतं. दॅट इज नथिंग बट अगेन व्हॉट पेमेंट स्टेटस एंट्री. म्हणजे हा स्क्रुटिनीचा आहे आणि हा पोस्ट अप्रुव्हलचा आहे, ते लक्षात ठेवा. त्यानंतर काही वेळ मी काय करतात की तुमच्या पर्टिक्युलर एखाद्या प्रोजेक्टमध्ये जर काही डॉक्युमेंटची त्रुटी असेल तर ते डॉक्युमेंट्स मध्ये त्रुटी असल्यामुळे तुम्हाला ते डॉक्युमेंट रिटर्न पाठवतं आणि मग तुम्ही इथून काय करू शकता, रिसबमिट डॉक्युमेंट हा जो टॅब आहे इथला रिसबमिट डॉक्युमेंट, याच्यामध्ये जाऊन तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टला काय काय गोष्टींची त्रुटी आहे ती बघू शकतात आणि त्याच्यामध्ये रिवाइज पूर्ण डॉक्युमेंट्स अपलोड करू शकतात. मग त्याचे रिमार्क जर मला बघायचे असेल की काय नेमकं मला असाइन केलेलं आहे, जसं आता हा पहिला आहे डीपी प्लॅन रिमार्क, मला ओपन केलं तर मला कळेल की या पहिल्या याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, सबमिट स्ट्रक्चरल अर्थक्वेक स्टॅबिलिटी सर्टिफिकेट. याच्या व्यतिरिक्त मला हे इथे ऍड करून अपलोड करावं लागेल. त्यानंतर सबमिटेड डॉक्युमेंट इज नॉट रिलेटेड टू द प्रपोजल. जर समजा मला सेकंड आहे 7/12 हा प्रॉपर नाही झालाय टाकलाय तर तो इथे अपलोड करावा लागेल. टॅक्स रिसिट, मग तो इथं सांगतो सबमिट रिसेंट एएमसी नो ड्यू सर्टिफिकेट, मग ते इथे अपलोड करावं लागेल. एअरपोर्ट एनओसी, मागे सबमिट रिसेंट एएमसी झालं तर सबमिटेड डॉक्युमेंट आर नॉट सीन, मग याच्यामध्ये एअरपोर्ट एनओसी मध्ये ते दिसत नाही डॉक्युमेंट, मग ते परत अपलोड करा. आणि सिडको एनओसी मध्ये सबमिट सिडको एनओसी, तर ती सबमिट नसत झालेली तर ती इथे अपलोड करा आणि मग प्रपोजल सबमिट करा. सो अशा पद्धतीने जर डॉक्युमेंट मध्ये काही त्रुटी असेल आपल्याकडं तर ती रिसबमिट डॉक्युमेंट मधून आपण इथून जो काही प्रकार आहे तुमच्या प्रपोजलचा तो सिलेक्ट करून इथे अपलोड करू शकतो. त्यानंतर रजिस्टर फॉर अदर युएलबी. आता हा ऍक्च्युअली कशासाठी अवेलेबल होता की ज्यावेळेस एका युएलबी ला रजिस्ट्रेशन करावं लागायचं जनरली, तर त्यावेळेस समजा माझं संभाजीनगरला रजिस्ट्रेशन असेल आणि मला फॉर एक्झाम्पल पुण्याचं एखादा प्रपोजल आले आणि मला ते करायचं असेल याच्यावर, तर त्यासाठी मला काय करावं लागायचं, पुण्याच्या युएलबी ला रजिस्ट्रेशन करावं लागायचं. त्यासाठी हा टॅब होता जनरली की सिंगल युएलबी ला तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असतील तर रजिस्टर फॉर अदर युएलबीचा टॅब वापरा. पण तुम्ही जर स्टेट लेवलचं डायरेक्ट रजिस्ट्रेशन केलं असेल, दोघांची फीस सारखी आहे, म्हणजे एका युएलबी ला सुद्धा रजिस्ट्रेशन करायला 3,000 रुपये फीस आहे आणि पूर्ण स्टेट लेवल साठी करायला सुद्धा 3,000 रुपये फीस आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही जर एकेका युएलबी ला रजिस्ट्रेशन करायचं असेल तर हा टॅब वापरून तुम्ही तो करू शकता. देन रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन, जसं आपल्याला माहिती आहे की 0 to 150 स्क्वेअर मीटर प्लॉटला जनरली लो रिस्क बिल्डिंग म्हणलेलं आहे. 150 to 300 स्क्वेअर मीटरच्या बिल्डिंगला मीडियम रिस्क म्हणलेला आहे आणि किंवा मॉडरेट रिस्क म्हणून, आणि 300 स्क्वेअर मीटरच्या वरच्या प्रपोजलला किंवा बिल्डिंगला किंवा प्लॉटला हा हाय रिस्क म्हणलेला आहे. तर ज्यावेळेस तुम्ही मीडियम मॉडरेट किंवा लो रिस्कच्या याच्यातून काम करतात तर त्यावेळेस तुम्हाला सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिल झाल्यानंतर ते प्रोजेक्ट क्रिएटिव्ह प्रपोजल मध्ये भेटणार नाही. मग ते कुठं भेटतील तुम्हाला, तर पर्टिक्युलर रिस्क बेस्ड बिल्डिंग परमिशन. ओके, तुम्ही बिल्डिंग परमिशन कोणत्या रिस्क मधला तो प्रपोजल आहे ते सिलेक्ट करणे आणि इथून तुम्ही ते सबमिट करू शकता. ओके, त्यानंतर रिसबमिट प्रपोजल. आता एखादा प्रपोजल जर तुम्हाला असाइन केलेला असेल, म्हणजे काय की तुमच्या ड्रॉइंग मध्ये जर त्रुटी असेल तर त्या काय काय नेमकं त्रुटी काढायच्या आहेत त्याबद्दलची माहिती ते रिसबमिट प्रपोजल मध्ये रिमार्क मध्ये आपल्याला बघायला भेटते. तिथं दिलेलं असतं की नेमकं काय सबमिट प्रपोजल ऍज पर UDC 2020. मग तुम्ही काही रूल्स मध्ये जर त्यांचं प्रॉब्लेम आला असेल तर तो रिमार्क टाकून ते देतात. मग ते तुम्ही रिसबमिट प्रपोजल मधून पूर्ण प्रोजेक्ट चेक करू शकतात की काय साठी तो मला असाइन झालाय. मग त्याचा रिमार्क चेक करून पहिले काय करणे, आपल्याला जोही प्रोजेक्ट तुम्हाला रिअसाइन होतो प्रपोजल साठी, डॉक्युमेंट साठी नाही. डॉक्युमेंट साठी तर डायरेक्ट डॉक्युमेंट अपलोड करावं लागतात, पण डॉक्युमेंट प्रपोजल साठी जर तो रिअसाइन झाला तर त्याला पहिले परत शून्यापासून चालू करावं लागतं. म्हणजे टिपिकल प्रोजेक्ट मधून सुद्धा तो फॉर्म सेव्ह करावा लागतो पहिले, कारण तो ऑनलाईन डन झाल्याशिवाय ऑफलाईनला जाऊ शकत नाही. तो इथून सबमिट करणे पहिले आणि मग परत रिसिव्ह मध्ये काही करेक्शन असेल तर ते करणे आणि मग पूर्ण परत सबमिट झाला की इथून तुम्ही रिसबमिट प्रपोजल मधून तो सबमिट करू शकता. अशा पद्धतीने ती प्रोसेस आहे. त्यानंतर DSC जर अप्लाय करायचे असेल तुम्हाला ऍज अ स्ट्रक्चरल इंजिनियर तुम्ही करू शकता. कोणती पर्टिक्युलर फाईल आहे किंवा पर्टिक्युलर तुम्ही जी पर्टिक्युलर प्रोजेक्ट करता आता ऍज अ टेक्निकल पर्सन ते सुद्धा तुम्ही इथून अप्लाय करू शकता.
म्हणजे ओनर जेव्हा तुमची फाईल पूर्ण अप्रूव्ह होते आणि ते अप्रूव्ह झाल्यानंतर ज्यावेळेस तुम्हाला तुमचं पेमेंटही करून होतो फायनल चलानचं आणि ओनरला म्हणजे ई व्हेरीफाय म्हणतो आपण केवायसी थ्रू आणि तुमचं डीएससी अप्लाय करा तुम्ही ड्रॉइंगवर. त्या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर त्याच्यानंतर तुम्हाला ते पर्टिक्युलर इथे म्हणजे पेमेंट केल्यानंतर या दोन्ही गोष्टींसाठी इथे ऍप्लिकेबल होईल. ओके, दॅट इज युअर वॉट अप्लाय डिजिटल. त्यानंतर पे इन्स्टॉलमेंट. आता काही प्रपोजल मोठे असतात प्रोजेक्ट म्हणजे ज्याला 50 लाख 70 लाख 1 CR अशा लेवलचे जर पेमेंट्स त्यांना चलन ऍप्लिकेबल असतील तर त्यांना एक फॅसिलिटी दिलेली आहे की यू कॅन जस्ट पे दॅट अमाऊंट इन टू द इन्स्टॉलमेंट. त्या केसमध्ये जर तशी तुमच्याकडे केस आली तर तुम्ही इथून ते अप्लाय करू शकता. सगळ्यांसाठी भेटत नाही जनरली, ज्यांची अमाऊंट जास्त आहे आणि कोणाला द्यायचं किंवा कोणाला नाही द्यायचं हे परत ULB ठरवू शकतं. देन जनरल जे काही इश्यूज येतात आता आपल्या केसमध्ये तर त्यासाठी आपल्याला एक तिकीट सिस्टीम नावाचा प्रकार अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही काय करू शकता, जनरली तिकीट सिस्टीम मध्ये जाऊन नवीन तिकीट इथं तुम्ही लॉग करू शकतात. म्हणजे जसं तुम्हाला काही तुमचं काम एकदम परफेक्ट आहे असं तुमच्या लक्षात आलं पण सिस्टीमला काही जर एरर आहे तो एरर काढून देण्यासाठी या लॉग तिकीट मधून जर तुम्ही गेला तर तुमची पूर्ण प्रॉब्लेमची माहिती ते फिल करून त्याची स्क्रीनशॉट अपलोड करून तुम्ही जर इथं सबमिट केलं तर डायरेक्ट याच्यावर डेव्हलपमेंट टीम काय करते की नेमकं यांचं काय प्रॉब्लेम आहे आणि तो सॉर्ट आउट कसा करून द्यायचा तर तो तुमचा प्रोजेक्ट इथे सॉर्ट आउट करून तुम्हाला भेटेल. त्यासाठी हा लॉग पर्टिक्युलर लॉग सिस्टीम जी आहे तिकीट सिस्टीम म्हणून आपण त्याला ती वापरायची. जसं आपण तुम्ही इथं जर बघितलं तर जर मी ओपन केलं दिसेल इथं काय दिलेलं आहे. समजा आपण सगळ्या गोष्टी इथं टाकल्यात, समजा त्यांनी काय टाकलंय की बाबा असं असं आहे म्हणजे त्यांनी चेक केला तर मी या लॉग इन आयडी टाकलं तर आय हॅव डन रजिस्ट्रेशन ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर लास्ट इयर थ्रू ऑनलाईन मोड ऑन BPMS पोर्टल अँड आय पेड फीस ऑफ 20,000 but since last Sunday the login of my structural engineer is showing that for payment and I am not able to log in to an ALB. Kindly look into the same and resolve issue. My registered login ID is this. मग त्यांना प्रॉब्लेम केल्यानंतर त्यांनी माझ्या नावाचे डिटेल सगळ्या बघितल्या आणि त्यांच्या लक्षात आलं की मी जे काही चुकीचं म्हणजे लॉग इन आहे ते चुकीचं करतोय. मग त्यांनी माझा ID मला सांगितला की याला तुम्ही ते पर्टिक्युलरली लॉग इन साठी जो मेल ID वापरताय तोच चुकलाय, हा वापरा तुमचं होऊन जाईल. त्यासाठी आपण त्याला परत रिप्लाय टाकला. जर सॅटिस्फाय नसेल आपण तर परत इथे टाका, जे काय असेल परत रिप्लाय पाठवा. तर अशा पद्धतीने 1 to 1 तुम्हाला डिस्कशन होऊन तुमचे प्रॉब्लेम इथे पर्टिक्युलर रिझॉल्व्ह केले जातात. त्यानंतर तिकीट सिस्टीम झालं की सर्व्हिस डेटा एंट्री स्टेटस. आता जसं आपण म्हणलो होतो की इथून आपण सर्व्हिस डेटा एंट्री करतो कोणत्याही ऑफलाईन वर्कची तर त्याचं स्टेटस काय आहे ते सबमिट केल्यानंतर हे तुम्ही इथून बघू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही प्रोसेस कोणती आहे, सर्व्हिसचं नाव काय आहे, स्टेटस काय आहे, अप्रूव्ड आहे किंवा पेंडिंग आहे, रिजेक्टेड आहे, रिअसाइन्ड आहे हे तुम्ही सिलेक्ट करायचं. त्यानंतर एरिया नेम कुठं नेमका तुमचा तो प्रोजेक्ट आहे ते आणि सिटी सर्व्हे नंबर किंवा त्याचा गट नंबर आहे तो सर्च करायचा. तर तुम्हाला त्या पर्टिक्युलर प्रोजेक्टची सगळी माहिती सर्व्हिस डेटा एंट्री केलेल्या याची इथे तुम्हाला ती बघायला मिळेल. यानुसार तुम्ही चेक करू शकता. ओके, आता समजा फॉर एक्झाम्पल मला असं वाटलं की मला इथे एखाद्या याच्यामध्ये प्रपोजलचं कोणी एंट्री केलेली आहे का बघायचं. सो आपण बघूया. सर्च करा. सर्च केलं तर इथं डेटा अवेलेबल नाही म्हणेल. याचा अर्थ काय की तिथं अजून कोणीच डेटा फिल केलेला नाही. ओके, अशा पद्धतीने आपण त्याचं चेक करू शकतो. त्यानंतर अप्लाय DSC ऑन ऍप्लिकेशन फॉर्म. आता हा जो प्रोजेक्ट आहे पर्टिक्युलरली हा प्रोजेक्ट तुम्ही जे स्ट्रक्चरल इंजिनियर सिलेक्ट करतात तर त्यांना तो स्ट्रक्चरल इंजिनियर साठी इथे अप्लाय साईन करण्यासाठी तो अवेलेबल असतो. तो तुम्ही इथून अप्लाय करू शकता जर स्ट्रक्चरल इंजिनियर असताल तर, नाहीतर इथे तुम्हाला काही गरज नाही वापरायची. त्यानंतर सर्टिफिकेट प्रिंट. आता जे काही तुमचे सर्टिफिकेट येणार आहेत म्हणजे बांधकाम परवानगी असेल किंवा जे काय असेल हे सगळे यांचे सर्टिफिकेट्स ते तुम्ही इथून पर्टिक्युलरली बघितले तर तुम्हाला इथे ते सगळे अपलोड झालेले इथे बघायला भेटतात आणि ते तुम्ही पर्टिक्युलरली इथून डाउनलोड करून घ्या. फायनल झाले राईट. सो दिस कॅन बी डाउनलोडेड सर्टिफिकेट्स. त्यानंतर प्रपोजल स्टेटस रिपोर्ट. आता हा एक सगळ्यात महत्वाचा परत कंटेंट आहे सगळ्यांसाठी. ज्यावेळेस तुम्ही कोणत्याही प्रोजेक्टवर काम करताल आणि तो सबमिट करताल तर तो नेमकं कुठं पेंडिंग पडलाय म्हणजे माझ्याकडे आहे किंवा ULB कडे आहे हे जर मला कळतच नसेल
तर काम नेमकं काय करायचं आणि भेटायचं कोणाला हे तुम्हाला कळत नाही. मग त्यासाठी काय करायचंय, तुम्ही इथे सर्व्हिस नेम मध्ये बिल्डिंग परमिशन घ्यायचंय, कॉम्पोनंट मध्ये ऑनलाईन, आणि डेट व्हेरिएशन म्हणजे कधीपासून कधीपर्यंतचं काम आहे त्या प्रपोजलचं किंवा कधी तुम्ही टाकले. एक रॅन्डम डेट आपण सिलेक्ट करूयात, 1 जानेवारी म्हणूयात आणि आतापर्यंतची डेट धरूयात आणि याला सर्च म्हणूयात. 4च टॅब फक्त सिलेक्ट करायचे. ज्या टाईप मधलं सर्व्हिस आहे ती सिलेक्ट करायची, ऑनलाईन, डेट रेंज कधीपासून कधीच्या आतमध्ये ते प्रपोजल आहे ते सिलेक्ट करायचं आणि सर्च म्हणायचं. तर त्या रेंज मधले सगळे प्रोजेक्ट तुम्हाला इथं बघायला भेटतात. मग तुम्ही इथे बघू शकतात की नेमकं त्याचं स्टेटस काय आहे. आता जसं या प्रोजेक्टचं पेंडिंग विथ आर्किटेक्ट आहे प्रपोजल व्हेरिफिकेशन, म्हणजे माझ्याकडे काहीतरी काम बाकी आहे. पेंडिंग विथ आर्किटेक्ट फॉर स्क्रुटिनी पेमेंट, म्हणजे मी अजून पेमेंटच केलेलं नाही. त्यानंतर पुढचं समजा हे प्रोजेक्ट आहे, याचं अप्रुव्हल आलेलं आहे, अप्रूव्ड झालंय, बरोबर. म्हणजे अशा पद्धतीने आपण ते इथे बघू शकतो. मग त्यांची कंडिशन असेल काय असेल, इथून तुम्ही त्याची प्रोजेक्टची जी काही ड्रॉइंग असेल आणि रिपोर्ट असेल ते सुद्धा तुम्ही इथून क्रॉस चेक करू शकता. तर अशा पद्धतीने जनरली काय होतं आपल्याला, की ज्यावेळेस समजा आपण सगळ्या गोष्टी इथे बघतो तर आपल्या लक्षात येतं की नेमकं प्रोजेक्ट माझ्याकडे पेंडिंग आहे की त्या पर्टिक्युलर युएलबीच्या पर्सनकडे तो पेंडिंग दिसतो. म्हणजे मला मग काम माझ्याकडून करायचं बाकी आहे की मला त्या युएलबीला जाऊन नेमकं म्हणजे जेई असतील, डेप्युटी असतील किंवा टाउन प्लॅनर, असिस्टंट टाउन प्लॅनर असतील, त्यांच्याकडे जाऊन मला ते भेटायचं आहे, हे तुम्हाला तिथून कन्फर्म करतात. त्यासाठी हा पर्टिक्युलर टॅब भरपूर म्हणजे इम्पॉर्टंट आपल्याला असतो. कशासाठी, तर तुमच्या लक्षात येण्यासाठी की नेमकं तुमचं प्रपोजल कोणाकडे पेंडिंग आहे. ओके, तर अशा पद्धतीने हा टॅब आपण जनरली वापरतो. मग इथे तुम्ही बघू शकता प्रत्येकाच्या गोष्टी नाव येतात. जसं अप्रूव्ह लेटर असेल तिथे अप्रूव्ह लेटर दिसतं, कोणाकडे पेंडिंग आहे याचं स्टेटस दिसतं. जर तुम्ही पूर्ण सबमिशन फायनली झालं तर त्या पर्टिक्युलर कोणाकडे तुमच्या त्या प्रोजेक्टची फाईल आहे युएलबीला त्यांचे सुद्धा नाव इथं बघायला भेटतं. तर तेही तुम्ही इथं बघून त्यांना जाऊन फॉलोअप घेऊ शकता. ठीक आहे, तर त्यासाठी हा प्रपोजल स्टेटस रिपोर्ट जो आहे तो खूप महत्वाचा टॅब आहे. तो अशा पद्धतीने आपण बघतो. त्यानंतर जे काही चलन भरलेले रिसीट आहेत, कोणत्या बाबतीतल्या रिसीट्स बघायच्या असतील तर त्या तुम्ही इथून परत बघू शकतात. समजा त्याची डेट व्हेरिएशन टाकायची, कधीपासून कधीपर्यंतचे चलन तुम्हाला बघायचे आणि त्याला सबमिट केलं तर तुम्हाला इथे स्क्रुटिनी पेमेंट असेल, पोस्ट पेमेंट असेल, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे बघायला भेटतात आणि त्या तुम्ही इथून डाउनलोड सुद्धा करू शकता. म्हणजे पे ओपन केलं तुम्ही इथे, ओपन करून तुम्ही इथे त्याला डाउनलोड देखील करून घेऊ शकता. ठीक आहे, दिस इज द प्रिंट रिसिट, म्हणजे चलन जे आहेत भरलेले पावत्या ते इथून करू शकता. डाउनलोड प्लॅन, आता एखादी ड्रॉइंग जर माझी सँक्शन झालेली असेल आणि त्याला डीएससी वगैरे पूर्ण अप्लाय झालेला असेल तर ती पर्टिक्युलर ड्रॉइंग मला जर इथून डाउनलोड करायची असेल तर इथून मी ती डायरेक्टली डाउनलोड करू शकतो. अशा पद्धतीने आपण त्याचं काम करू शकतो. त्यानंतर कम्प्लीट प्रपोजल डिटेल, आता एखाद्या प्रोजेक्ट बद्दल मला पूर्ण माहिती घ्यायची असेल की नेमका तो कसा चालू आहे, त्याच्यात मी काय डेटा भरलाय, कोणकोणत्या स्टेजला ती गेली आहे पर्टिक्युलर फाईल, हे सगळं प्रपोजलचं डेटा मी इथून चेक करू शकतो. ठीक आहे, त्याच्यामध्ये पूर्ण स्टार्ट टू एंड पर्यंत काय काय झालंय, रिअसाइन झालंय कितीदा, ते कोणाकडं पेंडिंग आहे किंवा त्याचं चलन भरलंय, हे सगळ्या माहिती जी मला बघायची असेल ती मला इथे बघता येते. जेणेकरून ती आपण डॉक्युमेंट्स काय काय अपलोड केलेले आहेत ते जर डाउनलोड करायचं असेल तेही तुम्ही इथून करू शकता. अशा पद्धतीने तो पूर्ण प्रोजेक्ट म्हणजे स्टार्ट टू एंड पर्यंत त्याचा काय सिनारिओ आहे तो सगळा इथे कम्प्लीट प्रपोजल डिटेल मध्ये तुम्हाला बघायला भेटेल. त्यानंतर रिपेअर ऑफ बिल्डिंग रिपोर्ट, जसं आपण रिपेअर साठी अप्लाय केला आणि त्याचा रिपोर्ट जर जनरेट झाला तर तो इथून डाउनलोड करता येतो आपल्याला, जो आपण केलेला नाही त्याच्यामुळे इथे भेटणार नाही आपल्याला. परत इंटिमेशन रिपोर्ट तो पण जर असेल तोही इथे सिलेक्ट करा. तुम्ही अपलोड केला असेल तर, नसेल तर तुम्हाला तो इथे भेटणार नाही जनरली. आपल्याकडे एकही नसेल टाकला त्यामुळे दिसणार नाही तुम्हाला. ठीक आहे, जर असेल तर तो इथे दिसेल तुम्हाला, रिपोर्ट्स फक्त बघायला. त्यानंतर प्लिंथ इंटिमेशन रिपोर्ट, जसं रिपेअर ऑफ बिल्डिंग झालं तसं प्लिंथ इंटिमेशन राहील. आणि आपले सरकार प्रपोजल रिपोर्ट, आता ऍक्च्युली हे पण मला आतापर्यंत लक्षात नाही आलं की त्यांनी दिलंय कशासाठी, कारण आपल्या काही कामाचा तर कंटेंट त्याच्यात दिसला नाही आम्हाला आजपर्यंत. स्टील आपण बघूयात एकदा डेट टाकून काही भेटतोय का नाही. त्याच्यामुळे इथं काय तो टॅब ऍक्च्युली बहुतेक युएलबी साठी दिलेला आहे त्यांनी, की किती प्रपोजल तुमचे झालेत त्या पिरियडमध्ये त्याचं रिपोर्ट दाखवण्यासाठी ते तुम्हाला दिलेलं आहे. ठीक आहे, तर ते आपल्या काही कामाचा नाही हा आपल्या सरकार. त्यानंतर डाउनलोड्स मध्ये जनरली डाउनलोड टीपी क्लायंट आणि मायस्क्यूएल जे सॉफ्टवेअर आपण काल इन्स्टॉल केले ते डाउनलोड करायचे असेल तर इथून तुम्ही ते दोन्हीही डाउनलोड करू शकता. म्हणजे इथे जाऊन तुम्ही डाउनलोड करायचे.
टीपी क्लायंट आणि MySQL दोन्ही पण. आणि जसं मी तुम्हाला आता सांगितलं की सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिल केल्यानंतर किंवा सर्व्हिस ऍप्लिकेशन फॉर्म फिल करताना आपल्याला अपेंडिक्स ए आणि अपेंडिक्स बी या दोन्हीवर पण DSC अप्लाय करायची आहे. तर ती DSC अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिले एक तर टोकन असणं तुमच्याकडे गरजेचं असतं, म्हणजे पेन ड्राईव्ह असतो त्याचा तो. पण तो सुद्धा कनेक्ट करून जर तुम्हाला याच्यावरून DSC अप्लाय करायचं असेल पोर्टलवरून, तर त्याकरता तुम्हाला हा डिजिटल सिग्नेचर कॉम्पोनंट हा सुद्धा डाउनलोड करावा लागतो. आणि हा डाउनलोड करून डॉक्युमेंट फोल्डरमध्ये ठेवायचा आणि तिथे त्याला रन ॲज ऍडमिनिस्ट्रेटर करायचं, म्हणजे अनझिप करून. आणि मग तुम्हाला तो DSC अप्लाय करण्यासाठी त्याचा जो काही सॉफ्टवेअर आहे सपोर्ट करण्याचा BPMS तो तुम्हाला चालू होईल. त्याच्याशिवाय तुम्हाला तो वापरता येणार नाही. तर जनरली अशा पद्धतीने म्हणजे पूर्ण पोर्टलवरचे जर 1 बाय 1 टॅब बघितले तर अशा पद्धतीने ते आपण वापरू शकतो आणि आपलं पर्टिक्युलर जे काही काम असेल ते आपण पूर्णपणे 100% इथून करू शकतो. ओके. आता याच्यात कोणाला जर डाऊट असेल तर विचारा, नाही तर मग मी बेसिक फक्त आपलं रोहाऊसचं जे काही फाईल आहे ते एकदा दाखवतो तुम्हाला की कशा पर्टिक्युलर प्रोजेक्टवर आपण म्हणजे काम करणार आहोत आणि त्याचा डेटा कसा फिल करणार आहोत. त्याच्यासाठी काही क्वेश्चन्स असतील तर एक 2 मिनिटात विचारा, नाहीतर मग आपण ड्रॉइंग बघूयात रोहाची. त्याच्यामध्ये पोर्टल बद्दल कोणाला काही माहिती हवी आहे का विचारायला? हॅलो येस बोला. सर, माझं वाला हे डाउनलोड नाही झालं सर, टीपी क्लायंट सेटअप आणि MySQL. MySQL काल मी दिलं तर ते डाउनलोड नाही झालं का तुम्हाला पाठवलेलं? नाही सर, हॅलो, जमलं नाही सर ते डाउनलोड. डाउनलोड नाही झालं का इन्स्टॉल नाही झालं? मी जे पाठवलं तर तुम्हाला सॉफ्टवेअरच डाउनलोड नाही झालं का याच्या व्हॉट्सअप ग्रुपवरून? इन्स्टॉल नाही झालं. इन्स्टॉल नाही झालं. इन्स्टॉल नाही झालं. आवाज क्लिअर येत नाही तुमचं, थोडस माईक जवळ घेऊन बोला ना म्हणजे कळेल मला. इन्स्टॉल नाही झाला आहे. बरं, सॉफ्टवेअर डाउनलोड करून झालेलं आहे ना तुमचं? सॉफ्टवेअर डाउनलोड झालं पण इन्स्टॉल नाही झालं माझं. ठीक आहे, मला उद्या सकाळी एक 10 10:30च्या दरम्यान मेसेज करा व्हॉट्सअपला, आपण 1 to 1 इन्स्टॉल करून घेऊ लागलो काही इश्यू असेल तर. ठीक आहे सर, ओके, थँक्यू. सर ते ऑटोकॅड मध्ये दिसत नाही टीपी क्लायंट, ते कसं करायचं? बरं, तुम्ही कोणतं व्हर्जन वापरता ऑटोकॅडचं? 2021. बरं, ते पण प्रोसेस दाखवून देतो एकदा. मला तुमचं रिमोट डेस्कटॉप द्या गुगल क्रोमचं. ओके सर. म्हणजे सगळ्यांना काम येईल. जर तुम्हाला टीपी क्लायंटचं टॅब जर दिसत नसेल ऑटोकॅड मध्ये तर काय करायचं? ठीक आहे, काढा तुम्ही. तोपर्यंत मी म्हणजे हे पण काढून घेतो ड्रॉइंग आपल्याला समजून घेण्यासाठी काय कशावर काम करणार आहोत आपण. घ्या सर कोड. एकच मिनिट. हा सांगा. 47 हा 29 हा 00 2900 51 हा 1272. रिक्वेस्ट आली असेल बघा. रिक्वेस्ट आली असेल, ऍक्सेप्ट करा. सर आलं नाही सर अजून. नाही आली. नंबर बरोबर बघा, 472900511272. एक मिनिट सर, परत करतो मी. हा परत सांगा. दुसरा सर कोड घ्या. 24 हा 15 हा 4410 हा 2896. आली का? एक मिनिट. ठीक आहे, त्यांचं उत्तर आपण इकडे करूया. ठीक आहे.
हॅलो. नाही झालंय तुमचं मयूर. हॅलो. आवाज येत नाही त्यांचा. ठीक आहे, आपण काय करूयात पहिले एकदा नाही झालं. रोजचं बघूया. हा हॅलो. नाही झालं सर, 1 मिनिट परत करतो. सांगा नंबर सांगा व्यवस्थित. येतोय का? 9826 9826 94 हा 29 हा 2950. परत 29 आहे का? हा. नाही म्हणतो, इनव्हॅलिड म्हणतोय. एक मिनिट. बरं ठीक आहे, तुम्ही बघून ठेवा, नंतर करू आपण ऍक्सेस डायरेक्टली. ठीक आहे, पाहिजे तर मी सांगून देतो प्रोसेस तुम्हाला. इथं काय करतो आपण जनरली, मेनू लोड नावाचा ऑप्शन म्हणजे टाकायचा, एंटर करायचं. एंटर केल्यानंतर एक आणि टॅबच्या वरती एक कर्ली लाईन आहे बघा, ती क्लिक करायची. ही वाली, ही लाईन दिसते का सगळ्यांना आपल्या कीबोर्डवर वरती, एकच्या लेफ्टला आणि टॅबच्या वरती दिसते का सगळ्यांना? ही कर्ली लाईन जी माझ्या ह्याच्यामध्ये दिसते आता, दिसते का नाही? एंटर करायचं याला. ठीक आहे, एंटर केल्यानंतर एकतर इथं जर टीपीसी असेल दिसत तर ठीक आहे, त्याला सिलेक्ट करून अनलोड करायचं इथून. नसेल तर मग काही हरकतच नाही. असेल तर याला टीपीसी ला सिलेक्ट करा, अनलोड म्हणा. त्याच्यानंतर ब्राउज मध्ये जा. ब्राउज मध्ये गेल्यानंतर तुमचं लोकेशन जर बघितलं तुम्ही इथं, तर कुठं जायचंय तुम्हाला? टिपिक लाईनचं सॉफ्टवेअर, प्रोग्राम फाईल मध्ये टिपिक लाईनचं सॉफ्टवेअर, त्याच्यामध्ये टीपीसी पीआरडी सॉफ्ट मध्ये कॅड रिलेटेड आपल्याला कंटेंट पाहिजे. आणि मग त्याचा मेनू, याच्यामध्ये तुम्ही गेलात तर इथं टिपिक लाईन CUIX नावाची फाईल आहे, तिला सिलेक्ट करून ओपन म्हणायचं. ओपन म्हणलं की तुम्हाला ती इथे आलेली दिसते आणि लोडचा ऑप्शन अवेलेबल होतो, त्याला फक्त लोड करायचं. लोड केलं की ऑटोमॅटिक तुम्हाला हा इथं टिपिक लाईनचा टॅब आलेला दिसेल. ओके ओके सर, करून बघा. आता आपण जे डिस्कस केलं तर रोहोस बद्दल, तर अशा प्रकारचा एक पर्टिक्युलर प्रोजेक्ट आपण घेतलेला आहे रोहोसचा, ज्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर फ्रंट साईडला रोहोस साठी 2.25 मीटरची मार्जिन लागते आणि बॅक एंडला 1.5 मीटरची मार्जिन लागते. ठीक आहे, त्यानुसार आपण प्लॅन केला आहे. दिस इज द प्लॉट ऑफ दिस पर्टिक्युलर प्रपोजल, ज्याच्यामध्ये ग्राउंड फ्लोअरला पण पूर्ण पार्किंग फ्लोअर वापरणार आहोत. फर्स्ट फ्लोअरला 2 BHK आहे, त्याच्यामध्ये एक बाथरूम, एक WC आहे आणि 2 BHKचा सेट आहे. आणि परत सेकंड फ्लोअरला पण 2 BHKचा एक सेट आहे. तर अशा पद्धतीने जो प्रोजेक्ट आहे, याच्यासाठी आपण पर्टिक्युलर फॉर्म फिलिंग आणि पूर्ण प्रोजेक्टचं जे काही वर्किंग आहे ते बघणार आहोत. आता ज्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही जर इथं बघितलं तर आम्ही काम करताना काय करतो की जिथे बेसिक फाईल आहे तिच्यामध्येच पूर्ण काम ऑलरेडी रेडी करून घेतो ट्रेसिंगसाठी, ज्याच्यामध्ये आपल्याला काय काय करावं लागतं. एक फ्लोर बाउंड्री, म्हणजे प्रत्येक फ्लोर करणं, म्हणजे जे काही फ्लोर प्लॅन आहे, जसं ग्राउंड असेल, फर्स्ट असेल किंवा सेकंड असेल, तर प्रत्येक फ्लोअरला कव्हर करणारा एक रेक्टँगल ड्रॉ करतो, त्याला म्हणतो आपण फ्लोअर बाउंड्री. आणि सगळ्या फ्लोअरला कव्हर करणारा एक परत रेक्टँगल ड्रॉ करतो, त्याला आपण म्हणणार आहोत इथून पुढे बिल्डिंग बाउंड्री. तर अशा पद्धतीतल्या फ्लोअर बाउंड्री प्रत्येक फ्लोअरला, आणि त्या सगळ्या फ्लोअरला कव्हर करणारा एक रेक्टँगल, असा रेक्टँगल पूर्ण आपण इथे बेसिक जिथं काम आपण करतोय तिथे आम्ही सेट करून घेतो. त्यानंतर साईट प्लॅन सुद्धा बाजूला घेऊन टाकतो, ज्याच्यामध्ये प्लॉटची बाउंड्री आणि इंटरनल जो काही FSI लाईन आहे तुमची तिथे दिसली पाहिजे, या पद्धतीने तिथे मार्क करून ठेवतो. आणि त्याच्यामध्ये मग अंडरग्राऊंड वॉटर टँक असेल, ओव्हरहेड वॉटर टँक असेल, या सगळ्या गोष्टी इथं मेन्शन करतो. आणि एलिव्हेशन आणि सेक्शन एवढ्या गोष्टी आपल्याला ड्रॉ करून ठेवावं लागतं, जेणेकरून मग आपल्याला त्याचं जे काही काम असेल ते इथून पुढे करता येतं. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, या गोष्टीसाठी जात असताना आपल्याकडे काय काय गोष्टी लागणार आहे. ड्रॉइंग तर ऑब्व्हियसली रेडी आहे आपल्याकडे, ज्याच्यामध्ये फ्लोअर प्लॅन, साईट प्लॅन, एलिव्हेशन आणि सेक्शन एवढ्या गोष्टी आहेत अवेलेबल. ड्रॉइंगच्या व्यतिरिक्त आपल्याला मग खरेदी खत, 7/12,
त्याच्या व्यतिरिक्त त्याचे मग हे 3 गोष्टी झाल्यानंतर लेआउटची ऑर्डर, एनए ऑर्डर आणि लेआउट ड्रॉइंग, एवढ्या मॅन्डेटरी 6 गोष्टी आपल्याकडे असणं गरजेच्या असतात. आणि ऑब्व्हियसली ओनरचं रजिस्ट्रेशन तुम्ही केलेलं असणं मॅन्डेटरी आहे. तर एवढ्या सगळ्या गोष्टी जेव्हा आपल्याकडे असतील तर देन अँड देन ओनली वी कॅन जस्ट स्टार्ट विथ अवर प्रोजेक्ट. तर आपण आता ह्या उद्याच्या सेशनमध्ये याचं पूर्ण फॉर्म फिलिंग पासून पुढं म्हणजे प्रोबॅबली झालं तर एक वेळेस फॉर्म फिलिंगच होईल फक्त. आणि कारण डिटेलमध्ये तुम्हाला पहिल्या प्रोजेक्टला एकदम स्लोली जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत आपण थोडा स्लोली घेतो. कारण एक प्रोजेक्टला जर तुम्हाला सगळ्या गोष्टी कळाल्या की मग पुढच्या प्रोजेक्टला तुम्हाला बाय डिफॉल्ट त्या स्पीडली लक्षात यायला लागतात. त्यामुळे या प्रोजेक्टला थोडा आपण जास्त वेळ देतो पहिल्या प्रोजेक्टला. त्यामुळं उद्याच्या सेशनमध्ये आपण पर्टिक्युलरली हे जे काही फॉर्म फिलिंग आहे कम्प्लीट प्रोजेक्टची ती आपण चालू करूया. ठीक आहे. काही डाऊट आहे कोणाला? एक 5 मिनिटं डाऊट असतील तर डिस्कस करूयात, नाही तर मग थांबूयात आपण आज. सर हे प्लॉट बाउंड्री घेतली सर तुम्ही, ते आपला पर्टिक्युलर प्लॉटचा एरिया आहे का? हो, हे प्लॉटचा एरिया आहे. ठीक आहे. आणि मार्जिन वगैरे सोडली नाही वाटते सर तुम्ही? हे काय, हे सोडली नाही, हे बिल्डिंग बाउंड्री म्हणजे बिल्डिंगचे ऑफसेट आहेत. प्लॉटची बाउंड्री काय म्हणजे प्लॉटचा साईज काय माझा 7.70 बाय 12 मीटर. तर तो आपण इथं मेन्शन करतो म्हणजे प्लॉटच समजा आपण ड्रॉ करणार इथे 7.70 बाय 12 मीटर एवढा प्लॉट आहे आपला. प्लॉट ड्रॉ केल्यानंतर सर परत बाउंड्री करायची आहे का? कोणती? हे इकडे साईड केली सर तुम्ही? हे तर फ्लोर बाउंड्री आणि बिल्डिंग बाउंड्री लागणारच आहे आपल्याला. हे ऍडिशनल आहे, ट्रेसिंग साठी लागणार. ते कसं लागणार, काय लागणार, जोपर्यंत तुमचा एक प्रोजेक्ट पूर्ण होत नाही ते तुम्हाला लक्षात येणार नाही. हॅलो सर. हा बोला. टीपी मेनू घेण्यासाठी सर कोणती कमांड वापरली आपण? मेनू लोड, हे टिपिक लाईन येण्यासाठी ना. हा. मेनू लोड म्हणजे सॉफ्टवेअर मधून टिपिक लाईन मधून तो ओपन करायचा. पहिले तर त्याचं काल जसं सांगितलं तसं पाथ वगैरे देऊन तो ओपन करायचा टिपिक लाईनच्या सॉफ्टवेअर मधून. त्याच्यानंतर मेनू लोड ऑप्शन टाकायचा. मेनू लोड एंटर मारल्यानंतर 1च्या लेफ्ट साईडचा आणि टॅबच्या वरचा जो कर्ली हेअर लाईन आहे तो शिफ्ट प्लस तो जर दाबला तर अशी कर्ली हेअर लाईन दिसते. दिसू लागला तुम्हाला स्क्रीनवर? हो सर. ती दिसल्यावर एंटर मारायची. एंटर मारल्यावर इथे जर वरती टीपीएसी असेल तर त्याला अनलोड करायचं, नसेल तर काही हरकत नाही. आपण असं समजा आहे तर अनलोड करा आणि परत ब्राउज करून इथे लोकेशन आहे बघा कुठं, प्रोग्राम फाईल्स, सी ड्राईव्ह, त्याच्यामध्ये प्रोग्राम फाईल, त्याच्यामध्ये टिपिक लाईन, त्याच्यामध्ये टीपीसी पीआरडी, सॉफ्ट, कॅड आणि कॅड मध्ये मेनू. म्हणजे जर समजा मी दाखवायचं झालं तर इथे प्रोग्राम फाईल आहे त्याला ओपन करा, त्याच्यामध्ये टिपिक लाईन नावाचा फोल्डर आहे तो ओपन करा, त्याच्यामध्ये टीपीसी पीआरडी आहे त्याला ओपन करा, सॉफ्ट आहे आणि याच्यामध्ये कॅड आहे. मग इथे तुम्ही जर बघितलं तर इथं मेनू ऑप्शन आहे, याच्यामध्ये टिपिक लाईन CUIX ही जी फाईल आहे तिला ओपन करायचं. ती केली तर इथे एक्सटेन्शन दिसतं आणि लोडचा टॅब ऑप्शन ओपन होतो. आपल्याला क्लिक करायला, त्याला क्लिक करायचं. क्लिक केलं की इथं टीपीसी दिसायला चालू होतो आणि इथं सुद्धा दिसायला चालू होतो. ओके सर. ओके ओके सर. अजून काही क्युरीज आहे कोणाच्या? कर्ली लाईन सर 2 आहे का 1 आहे? एकच आहे ना कर्ली लाईन. शिफ्ट आणि 1 आणि टॅबच्या वरचा कॉर्नर आहे बघा, त्याला शिफ्ट आणि तो दाबला की येतो तो. ठीक आहे ठीक आहे. बरं, मला काय म्हणत होतं आता उद्या म्हणजे सेशन आपलं कंटिन्यू राहू द्यायचंय का उद्या तुम्हाला म्हणजे महालक्ष्मीचं जेवण वगैरे आहे म्हणून सुट्टी पाहिजे काय? सर सुट्टी देऊन दे सर उद्या. सगळ्यांचं काय म्हणणं आहे म्हणजे मला काय म्हणताय? सुट्टी ठेवा उद्या. हा ते सगळ्यांना जर असेल, सगळ्यांना जर ओके असेल तर मग सुट्टी राहू द्या उद्या. हा उद्या सुट्टी ठेवा सर. ठीक आहे चालतंय. मग काही क्युरीज आहेत का? थांबूयात आपण आज? थांबून द्या सर. ठीक आहे चालेल. ओके सर अपलोडेड व्हिडिओ सर कुठे मिळेल? कालचा आणि आजचे दोन्ही व्हिडिओ उद्या दुपारपर्यंत तुम्हाला तुमच्या मेलवर नोटिफिकेशन येईल टेक्सिबिल नावाने. आणि जो मेल आयडी आम्हाला दिलेला आहे रजिस्ट्रेशन साठी त्याच मेल आयडीला युट्यूबला लॉग इन जर असेल तरच व्हिडिओ दिसेल, नाही तर दिसणार नाही. तर ती एक काळजी घ्या की जो मेल आयडी आम्हाला दिलेला आहे त्याच मेल आयडीनी युट्यूब सुद्धा लॉग इन पाहिजे तुमच्या मोबाईलवर किंवा सिस्टीमवर, तरच तो व्हिडिओ ओपन होतो, नाही तर तो ऍक्सेस रिस्ट्रिक्टेड सांगेल तुम्हाला. नोटिफिकेशन मध्ये तुम्ही बघू शकता.
हा बोला. व्हिडिओ युट्यूबवर आहे का? व्हिडिओ युट्यूबला तुम्हाला लिंक येईल डायरेक्ट तुमच्या मेलवर. अच्छा, ठीक आहे. mail वर येईल. ठीक आहे सर, हम्म. थँक्यू. रिस्ट्रिक्टेड ऍक्सेस असल्यामुळे तुम्हाला जो मेल आयडी तुम्ही आम्हाला दिलेला आहे त्याच मेल आयडीनी युट्यूब लॉग इन असेल तरच तो ओपन होईल, नाही तर ओपन होणार नाही. ठीक आहे सर. चालेल, ओके. ठीक आहे, चालेल, थांबूया मग. हो सर. ओके, गुड नाईट.